स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स महाकारुणिको नाथो हिताय सपपानिनं पुरेत्वा पारमी सबा पत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवचेन होतु ते जयमंगलं। तीनदा साधू म्हणा। ज्या सोगतांनी, ज्या तथागतांनी, जे शाक्यसिंह महामुनी राजा भगवंतांनी आपल्या सर्वांना महाकरुणेने 10 पारमितेला 3 अंगांनी परिपूर्ण करून बुद्धत्वाचा, बोधिज्ञानाचा, संबोधीचा साक्षात्कार केला। ते बोधिज्ञान म्हणजे त्या तथागताला त्रिवार अभिवादन करतो। जो सद्धम्म साऱ्या दुःखातून मनुष्याला मुक्त करतो, प्राण्यांना सुरक्षित करतो, निसर्गाला सुरक्षित करतो, असा तो सद्धम्म या सद्धम्माला त्रिवार अभिवादन करतो। त्या सद्धम्माचा अंगीकार करून दुःखमुक्त झालेला, होत असलेला व भविष्यात होणारा तथागतांचा जो आर्य श्रावक संघ आहे, त्या आर्य श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करतो। बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न हे तीनही रत्न ज्या रत्नामुळे आपणाला प्राप्त झाले, हे मानवाचे सुखाचे दिवस ज्यांच्यामुळे आपणाला प्राप्त झाले, स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती, बंधुत्वावर आधारित सर्व जगाला मार्गदर्शन ठरणारे सर्वश्रेष्ठ असे संविधान ज्यांच्यामुळे आपणाला प्राप्त झाले, आपल्यावर जे मानवी निसर्गाचे संकट होते ते सारे संकट ज्यांच्यामुळे दूर झाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे सुख करता आणि दुःख हारता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। 36व्या या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बावरी महाविहार दाभर नांदेड या ठिकाणच्या या 2 दिवसीय धम्म परिषदेचे सन्मानपूर्वक आमंत्रित करून ज्यांना आपण ह्या धम्म परिषदेचं अध्यक्षपद देण्याची याचना केली आणि त्यांनी ती याचना स्वीकारली, असे पूज्य धम्मसेवक जे महाथेरा यांना प्रणाम करतो। या कार्यक्रमाचे, या धम्म परिषदेचे उद्घाटक व त्याचबरोबर संपूर्ण पूज्य भिक्खू संघ यांना प्रणाम करून या कार्यक्रमाचे आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदात्या आणि सर्व उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, विशेषतः डॉक्टर SP गायकवाड साहेब यांच्या प्रति असीम मैत्रीची भावना व्यक्त करून, तुमच्या सर्वांच्या प्रति मैत्री भावना व्यक्त करून तुम्हा सर्वांना आजच्या या क्षणी, या सकाळच्या प्रहारामध्ये धम्मोपदेश
देण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वांनी तो एकाग्र चित्ताने ऐकावा. उपासक आणि उपासिकांनो, आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे की बाबासाहेबांनी हा सद्धम्म आपल्याला यासाठी दिला की आपण सर्वजण दुःखातून मुक्त व्हावे. अनेक भिक्षूच्या मुखातून आपण ऐकलं की दुःख हे नाना प्रकारचे आहेत, पण वरवर ठळक ठळक जर पाहिलं तर आपण असं समजूया की समजा दुःख हे दोन प्रकारचे आहेत. एक आहे शरीराचे दुःख आणि दुसरे आहे मनाचे दुःख. बघा, शरीराचं दुःख, समजा तुम्हाला थंडी वाजू लागली, हे दुःख आहे का सुख आहे? आहे का नाही? आता थंडी वाजू लागली तर कोण हाताच्या मुठी वळवलेल्या आहेत, कोणी कानं बांधलेले आहेत, तर कोणी शेकुट्या पेटवलेल्या आहेत, कोणी बगलात हात घातलेले आहेत, तर कोणी गुंडून मुंडून झोपून गेलेलं आहे. आहे का नाही? आहे का नाही? तर कोणी तर इथून सटकूनच गेलेले आहेत. तिथं आहे का नाही? असं इथं कोणीतरी गुंडून मुंडून पडलंय, तर कोणी सटकून घरीच निघून गेलंय, कडी बिडी लावून एकदम आपल्या गादीच्या गोदडीच्या झोपून गेलेलं आहे. आहे का नाही? तर कशामुळं समजा की हे शरीराचं दुःख आहे. बाबा थंडी आहे, कोणी म्हणतात मला थंडी सहनच होत नाही, माझे दातावर दातच वाजतात. आता ज्यांचे म्हाताऱ्याचे पडून गेले त्याचे काय वाजतील? दातच नाहीत म्हणलं काय वाजतील? नाही का? मग काय हिरड्यावर वाजतात म्हणा, पण आता त्याला बी थंडी वाजते. आहे का नाही? तर थंडी तर वाजते, हे शरीराचा गुणधर्म आहे. तर समजा या दुःखातून बाहेर पडण्यासाठी काय इलाज आहे की थंडी शरीराला वाजते आणि दुःख कोणाला होतं? मनाला. बघा, आता थंडी मनाला वाजते का? नाही. मग आता या शरीराच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण गरम कपडे, जसं की स्वेटर, कानाची टोपी, किंवा एखादी चादर, किंवा एखादी बेडशीट, किंवा एखादी पतली गोधडी, किंवा एखादी गादी, असं काही ना काहीतरी आपण अंगाला लपेटून असं हे करतो. आणि थोड्या वेळपर्यंत आपली ती थंडी निघून जाते आणि आपल्याला थोडं बरं वाटतंय. पण तुम्ही एक विचार करा की ह्या सगळ्या वस्तू जी मी म्हटलं त्या वस्तू घेण्यासाठी जर पैसा नसेल एखाद्याकडे, समजा टोपी घ्यायलाही पैसा नाही, शर्ट घ्यायलाही पैसा नाही, एवढंच नाही तर स्वेटर पण नाही, टोपी पण नाही, चादर पण नाही, बेडशीट पण नाही, ब्लँकेट पण नाही, गोधडी चादर पण नाही, असेही लोक पृथ्वीवर अनेक आहेत. पण त्या लोकांनी या दुःखातून बाहेर पडण्यासाठी काय करावं? तर बघा, शरीराचं एक दुःख आहे, तर शरीराच्या दुःखातून बाहेर पडण्याचे नाना मार्ग पण आहेत. बघा, आता जे की आपण ऐकले की स्वेटर घेऊन, टोपी घेऊन, सॉक्स घेऊन, किंवा अशा शेकोट्या पेटवून, नाही तर कोणी समजा गाडीनं प्रवास करतं तर त्यांच्या गाड्यामध्ये हिटर आहे. आहे का नाही? कोणाच्या घरात पण हिटर आहे. ते असं लावून दिलं की घर गरम होऊन जातं. आहे का नाही? उन्हाळा आला की लगेच उलट करायचं, एसी लावून द्यायचं. आहे का नाही? आता बघा, तुम्ही सगळेजण एवढ्या अंगावर बेडशीट, ब्लँकेट, घोंगड्या काय घेऊन बसले, पण हे जर उन्हाळ्याचे दिवस असते तर असं घेतलं असतं का अंगावर? नाही. मग काय वाटलं असतं तुम्हाला असं वाटलं असतं की आयोजकाने पंखे लावावे बाजूला. आहे का नाही? आहे का नाही? आता समजा जर आयोजकाने पंखे लावले, आता काय होईल? आता समजा आयोजकांनी दिले पंखे लावून सगळ्यात, माय आणि बाबा इथं काय मारायचंय का काय? आम्हाला पहिलेच तर आम्ही मारायला लागलो म्हणून हे भंतेजी लोक थोडं बहुत सांगायला लागले म्हणून बरं आहे. आणि त्यातले त्यात काही भंतेजी असं सांगू लागले काही कळ्याच ना. तर आता काय करावं? काय करणार? तर समजा आता आयोजकांनी जर समजा एसी लावली किंवा पंखे लावले किंवा कूलर लावलं तर ते ह्या दिवसात काही सहन होणार नाही. पण उन्हाळ्यामध्ये मात्र जर अंगावर घोंगड्या दिल्या, उन्हाळ्यामध्ये समजा अंगावर घोंगड्या दिल्या, असे स्वेटर बी वाटले आणि टोप्या बी वाटल्या, तर काही लोक म्हणतील कशाला घ्यायचे ते? अंगावर घोंगड्या घ्या आणि जाताना इथंच वापस द्या, मग कोणी घेणार नाही. पण घोंगड्या घ्या घरीच न्या, मग म्हणतील घ्या माय पुढच्या वर्षी कामात येते. नाही का? घरीच न्या म्हटल्यावर मग कोणी घे, नाही का? पण समजा आयोजकांनी जर आपल्याला दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या काळामध्ये त्या वस्तू जर पुरवल्या तर खूप बरं वाटतं. आता तुम्हाला असं वाटतं की समजा एखाद्या व्यक्तीला भूक लागली, तर भूक लागल्यानंतर हे सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे का नाही? तर जेवणाचं महत्व तेव्हा कळतं
जेव्हा माणसाला भूक लागलेली असते. आता एखाद्या माणसानं अगोदरच रट्टावून खायला असलं आणि त्याला डबल जेवण दिलं, त्याला काही महत्व कळलं का जेवणाचं? नाही. आपल्या खेड्याच्या भाषेत म्हणतात भरत भरत आलं आणि खारट वांग झालं, असं म्हणतात खेड्याच्या भाषेमध्ये, आहे का? म्हणजे अगोदरच जेवलेल्या माणसाला नवीन जेवण दिलं तर त्याला ते काही आवडत नाही किंवा त्याला त्याचं महत्व लक्षात येत नाही. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण सोप्या भाषेमध्ये असं समजूया की या ठिकाणी दुःख समजा दोन प्रकारचे आहेत. एक आहे शरीराचं दुःख आणि दुसरं आहे मनाचं दुःख. आता समजा एखाद्या व्यक्तीला जर मनाचं दुःख असेल तर त्या व्यक्तीच्या मनाचं दुःख कसं कमी करता येईल? थंडी वाजली तर गरम कपडे घालू, गरमी झाली तर पंखे कूलर लावू, आहे का नाही? भूक लागली तर जेवण करू, जास्तच पोट खाऊ दुखलं तर समजा गोळ्या बिळ्या घेऊ, आहे का नाही? काही लोक नाही का, काही लोकांचे पोट दुखतात रट्टावून खाऊन, आणि काही लोकांचे पोट तोडतात काहीच नाही खाऊन. म्हणजे बघा दोन्ही दुःख येत, आहे का नाही? आहे का? तर म्हणजे जास्त खाल्ल्याने बी पोट दुखतात आणि काहीच नाही खाल्ल्याने बी पोट तोडतात. तर अशा पद्धतीनं शरीराला जे काही थंडीपासून, उन्हापासून, हिवापासून, डास मच्छरापासून, कीटपतंगापासून नाना प्रकारचे जे दुःख होतात त्यासाठी तथागताने सांगितलं की त्याच्यावर इलाज म्हणून अनेक लोक नाना प्रकारचे कपडे किंवा गरम वस्तू वापरतात किंवा गरम वस्तू खातात पितात. पण मनाला जर दुःख झालं तर त्या मनाला झालेल्या दुःखाला दूर कसं करावं, त्याच्यातून बाहेर कसं पडावं, हे कसं समजावं, यासाठी काय मार्ग आहे? म्हणून उपासक आणि उपासिकांनो, मगाशी एका पूज्य भंतीजीने सांगितलं की जसं आपल्या शरीराला भूक लागल्यानंतर आपण आहार देतो आणि तो आहार आपल्याला रोज लागतो. पूज्य इंदवंसजी महात्यारा यांनी आपल्याला सांगितले की रोज पाहिजे. असं तर नाही ना की एक दिवस तुम्ही आता आहार खाल्ला आणि आता पुढच्या वर्षीच खाऊ, तर असं होईल का? जसं रोज आपल्याला जेवण लागतं तसं मनाला पण रोज आहार लागतो, मनाला पण जेवण लागतं. आता फरक एवढाच आहे की जसं शरीराचं जेवण बनवण्यासाठी दळून आणावं लागतं, जसं अगोदर दळण निसावं लागतं, दळून आणावं लागतं, मग मळावं लागतं, मग लाटावं लागतं, मग भाजावं लागतं किंवा शेकावं लागतं आणि मग चुरावं लागतं, मग खावं लागतं. तसं तुम्हाला ते जेवण समजतं, पण हे भंतीजी लोक प्रवचन देतात हे पण मनाचा आहार आहे, जेवण आहे, हे समजत नाही. कारण की याचं काय दळण निसावं लागत नाही, याला काय दळून आणावं लागत नाही, याला मळावं लागत नाही, लाटावं लागत नाही, तिंबावं लागत नाही, असं तुम्हाला वाटतं. पण तसं नाही, याला पण निसावं लागतं. अनेक भिक्षू लोक अनेक ग्रंथ वाचतात आणि त्या ग्रंथामधून त्यांना चांगलं काय आणि वाईट काय असं हे दळण निसावं लागतं, हे दळण निसावं लागतं. जर समजा तुम्हाला डायरेक्ट असं दळण आणून दिलं की ज्याच्यामध्ये काडी कचरा खडे खुडे आणि दळण केलंच नाही, किंवा त्या भातामध्ये जसे खडे आहेत तसेच आहेत तसाच भात केला आणि जर खाता तुमच्या दाताखाली एखादा खडा आला किंवा काडी कचरा आला तर जेवण पोटभर जात नाही, नाराज होऊन जातात लोक. जसं दळण करून नंतर दळून आणलं आणि त्याची पोळी चपाती भाकरी जर बनवली तर ती कोणालाही जास्त खावं वाटते, चांगलं वाटतं. जसं निसून किंवा धुवून बिवून जर भाजी बनवली तर चांगलं वाटतं, नाही तर भाजी जशीच्या तशीच आणली, धुतली नाही काय नाही, आळ्या बी तशाच, सडकं सुडकं भाजीपाला तसाच आणि बनवली आणि जर का कोणा पाहिलीत म्हणा माय लयच आबड धोबड केली म्हणून, आहे का नाही, खाऊ वाटत नाही. तसं निसलेलं दळण आणि धुतलेली भाजी ही शरीरासाठी चांगली असते, कोणालाही खाऊ वाटते. तशा पद्धतीनं बंदेजी लोक सुद्धा दळण दिसल्यासारखं भगवान बुद्धाचा उपदेश जो आहे अनेक ग्रंथातून अनेक ग्रंथ वाचन करतात आणि त्यामधून विचार करतात की आता यांना नेमकं काय दिलं पाहिजे, हिच्यामध्ये कोणकोणती गोष्ट दुःखाकडे घेऊन जाणारी आहे, हिच्यात कोणकोणती गोष्ट सुखाकडे घेऊन जाणारी आहे. भगवान बुद्धाने दुःखाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गावर काय इलाज सांगितलेला आहे, सुखाकडे जाणाऱ्या मार्गावर कशी प्रेरणा दिली पाहिजे हे काय सांगितलेलं आहे का? तर भंतेजी लोक ते निसून घेतात आणि ते आपल्याला सांगतात. एक प्रकारे ते दळणच आहे, एक प्रकारे तो आहारच आहे.
पण तो आहार आपण घेतला पाहिजे. तो आहार जर का आपण घेतला नाही, तो मनाचा आहार जर आपण खाल्ला नाही, तर मन द्रबल होऊन जातं. मन द्रबल होऊन जातं म्हणजे वीक होऊन जातं. आणि जसं शरीर 10-15 दिवस जर आपण खाल्लं नाही, तर जसं शरीर आपलं दुर्बल होऊन जातं. बिमार माणसाला नुसत्या दवावर जर ठेवलं, सलाईनवर जर ठेवलं, त्याने काय अन्न पाणी सोडलेलं असलं, तर जसं त्याचे हातपाय बारीक बारीक होतात, तोंड असं चिचुलतं होऊन जातं. तर कोणी बी म्हणतंय बाई 2-4 दिवसाचं सोबते हो, आता लय बारीक झालाय. कोणी म्हणते ना बाई लय बारीक झाली व 2-3 दिवसाच्या सोबतीने पाहून येणे, एकदा बोलून ये ना म्हणतात. असं नाही का बारीक बारीक झालं माणूस की हाड फासुऱ्या दिसू लागल्या. ते लोक कसं म्हणतात की आता ती जाण्याच्या रंगात आहे, जाण्याच्या रंगात आहे. कारण की आता अन्न पाणी सोडलेलं आहे. या शरीराचं अन्न पाणी सोडल्यानंतर, शरीर बारीक झाल्यानंतर लोक म्हणतात की ते आता लवकरच जाणार आहे. पण कितीतरी दिवसापासून मनाचा आहारच घेतला नाही, त्याचे मन मरून गेले. अनेक लोक जसं की अन्न नाही भेटलं तर लोक कसं मरून जाते शरीर, तसं मनाला पण आहार नाही भेटला तर मनही मरून जाते. आणि मग शरीर मेल्यानंतर जसं ते शरीर पाहू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही, पचू शकत नाही, कोणत्याही क्रिया मेलेलं शरीर करू शकत नाही, तसं मेलेले मन सुद्धा कोणतंच काम करू शकत नाही. मेलेलं मन, ज्यांचे मन अनेक वर्षापासून त्यांनी धम्मोपदेश नावाचा आहार खाल्लाच नाही, म्हणजे प्रवचन ऐकलेच नाही किंवा प्रवचन वाचलेच नाही, चांगला मार्ग ऐकलाच नाही किंवा चांगले उपदेश त्यांनी वाचलेच नाही, तर समजून घ्यायचं त्यांच्या मनाला लय दिवसाचा आहार मिळाला नाही, लय दिवसाचं त्यांच्या मनाला भोजन मिळालेलं नाही, म्हणून त्यांचे मन मेलेले आहेत. आता ज्यांचे मन मेलेले आहेत, तर शरीर मेल्यानंतर ते शरीर स्वयंपाक करू शकत नाही, निंदू शकत नाही, दसकट येऊ शकत नाही, कापू शकत नाही. मेलेल्या बॉडीला आपण काय सांगतो का काम? आता एखादी बॉडी मेली, कोणी मेला तर आपण म्हणतो का उठ व 2 भाकरी टाक आणि मग नंतर तुझं मडच याच्यात नेऊ, असं कोणी म्हणतंय का? नाही. मेल्यावर काय म्हणतात, आता काय असं ते लुगडे बिगडे आणा, साड्या बिड्या आणा, त्या अंगावर टाकून. जिवंतपणे नाही दिले. लय लोक कलाकार आहेत, जिवंतपणे साड्या नाही देत, मेल्यावर 5-6 साड्या. जिवंतपणे पाणी मागितलं तर द्यायचं नाही आणि मेल्यावर तोंडात पाणी टाकायचं. पहा किती अवघड काम आहे. काय जिवंतपणे लय बारे पाणी मागितलं, पाणी दे पाणी दे, तर पोराला म्हणे बाहेर जा ना, म्हातारी पाणी मागू लागली, म्हणजे मुद्दाम बाहेर पोरं काढून द्यायची बाहेर. काय आणि मेल्यावर मग म्हणायचं पाणी पाजा ना, पाणी पाजा म्हणायचं. आता काय जेव्हा पेत होते तेव्हा नाही दिलं आणि मेल्यावर म्हणतात पाणी पाजा, पाणी इकडून वगळते. मेल्यावर कधी पानाचा इडा नाही द्यायचा, आपल्या जिवंतपणे पानाचा इडा नाही द्यायचा आणि मेल्यावर तोंड फुगूस द्यायचा, बाहेर पान, अर्ध पान बाहेर आणि तोंडात घातला इडा. अरे म्हटलं जेव्हा खात होतं तेव्हा नाही द्याला, अरे आता काय देऊन काय फायदा आहे? तर लोक भले कलाकार आहेत. तर म्हणून अशा पद्धतीनं जसं शरीर मेल्यानंतर त्याला कोणतेच कामं सांगत नाही, आपण कोणतेच कामं सांगत नाही. मेलेल्या शरीराला म्हणू का आपण की चला थोडासा आता धम्मपरिषदेत प्रवचन ऐकायला चला म्हणू का? समजा एखादं जर मळीत आणलं तर लोक त्याच्या शेजारी तुम्हाला पसरून म्हणून माय कशाला बाबा ऐक नाही. आता समजा मेलेले आता हे बिचारे झोपलेत म्हणून काय वाटत नाही, ऐक नाही, हे झोपलेले म्हणून काय वाटत नाही. पण एवढे जर गेलेले असते तर समजा काही शेजारी बसा वाटला असता, किती भी वाटला असता, ऐक नाही, असे घाबरलो असतो आपण, बापरे, ऐक नाही. तर समजा असे समजा तिथं आणून ठेवली बॉडी आणि म्हटलं याच्या शेजारी तुम्ही बसून ऐका. कितीतरी लोकांना मेलेल्या माणसाला भेटतात. माझं असं म्हणणं आहे मेलेल्या माणसाला घेऊच नाही, कारण मेलेले माणूस काय हात उचलत नाही, पाय उचलत नाही, दाटवट खात नाही, डोळे वाचत नाही, काहीच नाही, काहीच करत नाही, असं बाहेर मागे सारत नाही, असं बुक्का मारत नाही, ढुस्सा मारत नाही, असा काय चिमटा घेत नाही, असं कुचकारत नाही, धरून कुचकवत नाही. ते मेलेले माणूस काहीच करत नाही. हे जिवंत माणसं करतात काय जे करायचं ते. तर माणसाने भ्यायचं असलं तर जिवंत माणसाला भ्यावं, कारण जिवंत माणसाला कधी राग आला तर धरून कुचकवते जागे, कधी फटका देईन, कधी बुक्का मारून काही सांगता येत नाही. मेलेले कुठं काय करते तरी, मेलेला माणूस काही करत नाही. तुम्ही पाहिलं नाही का मेलेल्या माणसाच्या बाजूला किती जोरजोराने रडतात, पण त्याला काहीच फरक पडत नाही. तुम्ही झोपलेल्या माणसाच्या समोर रडावर थोडं ते असं उठे म्हणजे काय झालं, असं घाबरून उठते. पहा बरं तुम्ही. आणि मेलेल्या माणसापुढं काही म्हणून रडा. किती लोक काय म्हणतात उठा ना, फक्त 2च शब्द बोलावं असं म्हणतात. जर खरंच एखादा माणूस उठला म्हणला की काय झालं आणि पुन्हा मेला, बघ मग आपण आता रडू नका, तुम्ही म्हणले होते 2 शब्द बोलायचे, आता बोलले बरं झालं.
काही काही लोक तर म्हणतात बाई गेले ते गेले, पण एवढा घास नरड्यात जाऊ द्यायचा होता ना, तोंडातच घास अडकला माणूस मेला. तर बायको दिवसभर तेच रडती, एकच सांगते. 3 महिन्यानं पण विचारलं तर कोणी आलं भेटायला तर काय झालं, बाई तुझ्या काकाचा तोंडातच घास राहिला, देवा तेवढा नाही गिळू द्याला, तेवढा पोटात गेला असतं तर मला लय बरं वाटलं असतं. म्हणजे गेला तो गेला, म्हणजे मी फक्त घास गिळायचा होता मला. किती अजब गजबच काय माहिती नाही, म्हणजे कोणी समाधानीच नसतं. आणि माणूस मेला मेला आहे का नाही. तर हे जीवनामध्ये जसं एखादा मनुष्य मरण पावला, मेल्यानंतर जसं किती तुम्ही ओरडले, किती काही म्हणलं तुम्ही, दया वया बया करू काही म्हणले, तरीही ते काही उठत नाही, आहे का नाही. आता समजा बिचारे झोपेल लोक आहेत, तुम्ही असं म्हणलं की ते उठतात. मेलेल्या माणसाला तुम्ही असं म्हणा सापाला सापाला सापाला, ते उठतच नाही. पण यायला थोड्या टायमात मला माझ्या साप आहे का असं पटापटा उठतात. त्याला वाटलं साप म्हणजे डसतो बिसतो काय, इचू बिचू असं सहज जर म्हणलं ना, अरे इचू इचू म्हणलं की असं पटापटा उठतात. मेलेल्या माणसाच्या बाजून तुम्ही म्हणा बरं, काय मी म्हणा बरं, साप इचू काय म्हणायचं ते म्हणा, बुलडोजर आलं असं म्हणा किंवा डायनासोर आला म्हणा, मेलं ते मेलं, काय का सांगा. मेलेल्या माणसाला काय घाबरायची गरज आहे का? कोणाला घाबराव? जिवंत माणसाला घाबराव. पण जिवंत माणसामध्ये सुद्धा जो भगवान बुद्धाच्या मार्गावर चाललेला आहे त्याला काही घाबरण्याची गरज नाही, कारण तो मनुष्य दयाळू आहे, तो मनुष्य मयाळू आहे, तो मनुष्य कनवाळू आहे. म्हणून तुम्हाला मला हे सांगायचं आहे की शरीराला जर योग्य वेळी आहार मिळाला नाही तर जसं ते शरीर क्रिया करणं थांबवतं, पाणी पिणं थांबवतं, त्याचबरोबर पचवणं थांबवतं, पाहणं चालणं फिरणं सगळ्या क्रिया थांबवतं, तर याच्यावरून एक अंदाज बांधा की मनाला जर आहार दिला नाही, मनाचा आहार प्रवचन ऐकणं किंवा एखादा प्रवचन वाचणं, हे मनाचा आहार आहे. जर मनाला आहार दिला नाही तर तेही मन मरून जाईल. आणि मग मेलेलं मन, जसं मेलेलं शरीर काही काम करू शकत नाही तसं मेलेलं मन काही करू शकत नाही. मेलेलं मन करू शकत नाही. ते मग मेलेल्या मनाकडून काय काम करून घ्यायचं असते आपल्याला? तर जिवंत मन हे दान देतं, जिवंत मन हे शील पालन करू शकतं, जिवंत मन हे शरीराकडून ध्यान करून घेतं. आणि जर मन जिवंत असेल तर ते या शरीरामध्ये प्रज्ञावान बनवतं. आणि मन जिवंत असेल तर तेच मन मग मुक्त होण्याचा प्रयत्न करतं, दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतं. जर मन जिवंत असेल तर त्या मनाला दुःखाचा अहसास होतो, त्याने दुःख आहे, आणि त्या जिवंत मनाला दुःख कळतं, त्या दुःखाचं कारण कळतं, त्या दुःखाचं निवारण कळतं, आणि त्या निवारण्याचा मार्ग सुद्धा जिवंत मनाला कळतो. ज्यांचे मन मेलेले आहेत त्या लोकांना दुःखच कळत नाही, त्या दुःखाचं कारणही कळत नाही, त्या दुःखाचं निवारणही समजत नाही, आणि त्या दुःखाच्या निवारण्याचा मार्गही त्यांना कळत नाही, त्यांना ऐकू पण येत नाही. मेलेल्या मनाच्या माणसांना चांगल्या गोष्टी ऐकू पण येत नाहीत, मेलेल्या मनाच्या माणसांना चांगल्या गोष्टी कळतही नाहीत, मेलेल्या मनाच्या माणसांना चांगल्या गोष्टीबद्दल त्याच्यानुसार वागलं पाहिजे, चाललं पाहिजे याची प्रेरणाही मिळत नाही, कारण त्यांची मनं मेलेली आहेत. मग आता त्यांची मनं मेलेली असल्यामुळं त्यांचं शरीर केवळ आणि केवळ पशु आणि प्राण्यासारखं बनतं. मग तुम्ही पृथ्वीवर बघा, माणसासारखे दिसणारे पण प्राण्यासारखे वागणारे असे अनेक लोक आहेत. माणसासारखे दिसणारे पण प्राण्यासारखे वागणारे असे अनेक लोक आहेत. मग ते मरताक्षणी प्राण्यासारखं वागल्यामुळे त्यांचं मन प्राण्यासारखं बनतं, आणि मग ते मेल्यावर खरंच प्राणी बनतात. मग ते माणूस असून जर गाढवासारखे वागले तर मग मेल्यावर ते खरंच 4 पायाचा गाढव बनतात. मग ते माणूस असून सुद्धा जर ते कुत्र्यासारखे वागले तर मग मेल्यानंतर ते खरंच कुत्रा बनतात. माणसासारखे असून सुद्धा जर ते समजा बैलासारखे वागले आणि मग मरताक्षणी त्यांचं चित्त जर तसं उत्पन्न झालं तर मग ते खरंच बैल बनतात, खरंच बैल बनतात. मग आपल्याला लक्षात येईल की हे बाकीचे प्राणी कसे बनतात. आणि मग काही प्राणी प्राण्यासारखे दिसून सुद्धा
जसं उदाहरणार्थ काही कुत्रे हे कुत्र्यासारखे दिसतात पण माणसासारखे वागतात. काही कुत्रे हे कुत्र्यासारखे दिसतात पण माणसासारखे वागतात. मग ते मेल्यानंतर कुत्र्याच्या जन्मात माणसासारखे वागले म्हणून खरंच माणसं होतात. पाहिलं तुम्ही? म्हणून आपल्या चालण्या बोलण्या कशा म्हणी आहेत. तुम्ही बघा, समजा एखाद्या भंतेजींनी जर असं सांगितलं की भगवान बुद्धाचा धम्म हा आपल्याला माणूस बनवतो आणि माणुसकी शिकवतो आणि सुखाकडे घेऊन जातो. तर एक माणूस उठला आणि भंतेजी तुम्ही म्हणता की भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला माणूस बनवतो, मग आम्ही काय जनावर आहेत का? असं त्याने प्रश्न केला. मग मी माझ्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलं की म्हटलं हो, जोपर्यंत आपण धम्म पथावर चालत नाही, म्हणजे जोपर्यंत आपण चांगल्याला चांगलं म्हणून चांगलं वागत नाही, वाईटाला वाईट म्हणून वाईट वागणं सोडत नाही, तोपर्यंत आपण मनुष्य बनत नाही. आणि हे फक्त शिकवणारा धम्म तथागताचाच आहे. तथागतच सांगतात की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. अगोदर पूज्य इंदवंस महादेव यांनी पण सांगितलं की खूप मेहनत करून सुद्धा पाप होतं. जसं की बकरे कोंबडे कापण्यासाठी किती मेहनत लागते, कारण एक बकरू घेण्यासाठी 10-15 हजार रुपये लागतात. तर ते 15,000 रुपये कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. आणि शक्यतो जेही लोक करतात ते गरीबच असतात. गरीब लोकांना मग रोजाना जरा जाऊ 8-10 हजार जमा करावे लागतात. मग ते बाजारात जावं लागतंय, मग ते बकरू आणावं लागतंय, ते वडत घरी आणावं लागतंय. त्या दिवसापर्यंत पुन्हा त्याला चारा वैरण करावं लागतंय, नंतर त्याला कुकू लावा, नंतर मग एखादं मॅटिट्यूर करावं लागतंय आणि मग मॅटिट्यूर मध्ये मग ते सामान घ्यावं लागतंय. आणि ते सामान बी फुकट नाही येत बरं दुकानात. असं थोडी आहे की बाय आम्हाला कंदोरी करायची म्हणून मसाला फुकट. आज फुकट नाही मसाला, ते मसाला बी विकत घ्यावा लागतोय, नंतर ते कापणाऱ्याला बी बोलावं लागतंय, पत्तरवाळ्या बी घ्यावं लागतात. आणि सलय कुठं नाही तो असा सगळे भांडे कोंडे बी घ्या, आचारी सांगा, मग ते काड्या बी घ्या आणि मग ते हे करा, मसाला हे करा, मग शिजवा, पूर्ण दिवस तिच्यात जातोय. एवढी मेहनत आणि काय झालं? पाप, पुण्य नाही. बघा आहे का नाही किती अवघड काम. म्हणजे मेहनत करून सुद्धा पाप मिळतं. आणि तेवढीच मेहनत जर चांगल्या कामाला केली, म्हणून या जगामध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त बुद्धाला सांगता येतं, बाकीच्यांना नाही सांगता चांगलं काय वाईट काय म्हणून. अनेक लोक आजही वाईट कामाला चांगलं समजतात. पूर्वी राजे लोक पण काय करायचे, लढाया करत असताना आपण जिंकलो तर ते असं समजायचे की आम्ही शूरवीर आहोत. आणि मग जिंकल्यानंतर त्यांची संपत्ती लुटून आणायची. ते राजा मारला की मग त्याच्या बायका उचलून आणायच्या, राजकुमाऱ्या उचलून आणायच्या, त्यातले जेवढ्या आवडते तेवढ्या आपल्या राण्या करून टाकायच्या, बाकीच्या उरलेल्या दाशा करून टाकायच्या. त्याला ते शौर्य समजायचे. याला बुद्धाने काय नाव दिलं? कामेसु मिच्छाचारा वेरमणी शिक्काबद्धं समाधी. हे पाप कर्म आहे म्हटले बुद्ध. मग ज्या राजाला पटलं त्या राजाने सोडून दिल्या गोष्टी, ते राजावर झाले, ते राजे दुःखमुक्त झाले. पाहिलं तुम्ही? तर चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणणं हे कळण्यासाठी सुद्धा ज्ञान लागतं. आजही बघा तुम्ही, आजही जवळजवळ 90% लोक असं समजतात, समजा एखाद्याची पोरगी पळून गेली, तर पोरगी पळून गेली तर ज्याची पोरगी आहे त्याला लय वाईट समजतात आणि ज्याचं पोरग आहे ना त्याला लय बहादूर समजतात. आज बी बरं सांगताना हळू सांगतात, नाही नाही पोरांना पोरगी पळून आणली हो, ते लय बरं वाटते बरं, त्याला वाटतं काय भारी काम केलं बघा. म्हणजे पोरांना पळवली तो लय चांगलं केलं, पोरगी पळून गेली तर बाई असं काम केलं, माय काय नाक घातलंय बघा. पोरांना का असं नाक वरच आणलं यायचं. पोरांना पळवली म्हणजे याच्या नाकातला शेंबूड गेला, गायब झाला. आणि पोरगी पळवली नाकात शेंबूड झाला ना, घ्यायचं नाही झाला, नाक असं ते गेलंच, आता बिना नाकाचीच ते. म्हणजे किती अवघड काम आहे का नाही? खराब मानसिकता आहे का नाही? आता मला सांगा, पोरगी पळून गेली आणि पोरानं पळून नेली तर गेल्यानंतर दोघं बी वाईटच काम करणार आहेत का नाही? मग आता पोरानं केलं तर त्याला वाईट नाही म्हणायचं आणि पोरीनं केलं तर त्याला वाईट म्हणायचं. हा सिद्धांत. म्हणून बुद्ध काय म्हणतात, बुद्धानं असं नाही म्हटलं की पानाती पाता वेरमणी फक्त महिलांसाठी, असं नाही म्हणलं. बुद्धानं असं थोडी म्हटलं की पा आदिन दाना वेरमणी फक्त पुरुषासाठी, महिला नवऱ्याच्या खिशातून चोरू शकतात, असं थोडी म्हणलं. असं नाही म्हटलं ना. किंवा आमच्या जातीसाठी थोडी म्हणलं.
की फक्त एवढ्या एवढ्या जातीसाठी. तसं नाही, त्यांनी पाहिलं की हे पंचशील कोणीही तोडल्यानंतर त्याचं कुशल कर्म होईल आणि कोणीही पालन करू त्याचं पुण्य होईल. त्यामुळे स्त्री आणि पुरुष भेद करता काम नाही, स्त्री आणि पुरुषामध्ये भेद करू नये. आजही आपण अनेक महिला, अनेक म्हणण्यापेक्षा मला असं वाटते फक्त 1% सोडल्या तर 99% महिला आजही आपल्या घरामध्ये विषमता स्थापन करतात, महिलाच करतात. माय मावल्यानो, मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही ह्या परिषदेमध्ये पक्का ठराव पास करा आणि तुमच्या डोक्यात एक गोष्ट टाकून घ्या, आम्ही तुमच्याच पोटी जन्म घेतला, तुम्हाला नाव ठेवण्याचं काही काम नाही, पण खरं जर घरामध्ये विषमता जर कोण निर्माण करत असेल तर महिला करतात. मी अनेक महिलांचे डोके नीट केले म्हणजे असं डोक्यात चापडे बिपडे मारून नाही केले नीट. सांगितलं त्यांना की तुम्ही विषमता पहिली बंद करा. ती एक महिला म्हणजे तुझी आम्ही कोणती विषमता करतो. मी म्हटलं तुम्हाला मुलगा झाला, मुलगी झाली तर घरात झाडू कोणाला मारायला होता? म्हणजे पोरीला. आणि तो पोराचं घर नाही म्हटलं ते, तर सांगा पोरीला झाडू कोण मारायला होतंय? घरात भांडे घासायचं काम तुम्ही कोणाला देता? पोरीला. उष्टे भांडे कोणाला उचलायला होता आणि कपडे कोणाला धुवायला होता? मग हे पोराचे काम नाहीत का? मग हे काम कोण शिकवले? हे महिलांनी शिकवले ना. तर आता ज्या महिला म्हातारे झाले जायचं सोडा, पण जे आता नवीन लेकरूवाले आहेत तर त्यांनी ध्यानात ठेवा की तुम्हाला पोरग हो का पोरगी हो, दोघायला सारखे काम शिकवा. घरात झाडू मारायचं काम पोराला पण शिकवा आणि ताटं धुवायचं काम पोराला पण शिकवा आणि कलेक्टर बनवायचं पोरीला बी शिकवा. कलेक्टर बनवण्याचं ट्युशन पोरीला पण द्या, भारीतले भारी कपडे पोरीला बी द्या. आता घरात काजू बदाम जर पोरासाठी बनवले असतील ना तर काजू बदाम पोरीसाठी बी घ्या. काही महिला म्हणतात काजू बदाम पोराला आणि भाजेल शेंगदाणे पुरीला. पाय भाजेल शेंगदाणे पुरीला आणि म्हणतात काय गप्पा गप्पा गप्पा, पुरीला गप्पा गप्पा भाजेल शेंगदाणे आणि पोराला म्हणतात काजू बदाम पालकडच्या घरात जाऊन खाय. म्हणतात बाई पोरग सुधारलं पाहिजे आणि पोरगी माय लोकांचं घरचं दुसऱ्याचं धन आणि पोरग सुधारलं पाहिजे काजू बदाम खाऊन लात मारायला म्हातारपणात चांगली जोराला लागली पाहिजे. काय बिना काजूची असं हळून लागेल ना. मला सांगा आतापर्यंत मायबापाला हाकलून दिल्यामध्ये पोर आहेत का पोरी आहेत? एक पोरगी मला दाखवा की जिने मायबापाला हाकलून दिलेला आहे. पोरी नाही हाकलत मायबापाला, पोरी हाकलत नाही, पोरं हाकलतात. उलट पोरी काय करतात, आपल्या नवऱ्याला लाडगुडी लावून का होत नाही पण म्हणतात आता माया मायल कोण नाही व रावड्याना म्हणतात, मी ना तुम्हाला एक साडी घेऊन मागे जास्त नाही पण राहू द्या म्हणतात. ते म्हणते राहू दे मग काय हरकत नाही. कितीतरी पोरं मायबाप नाही सांभाळत पण सासू सासरे सांभाळतात. असं नाही करू, दोघे बी सांभाळा. काय कर कितीतरी पोरं असे की बहिणी साडी नाही घेऊ पण साडीला ड्रेस घ्यावा वाटतो त्याला. माझं म्हणणं बहिणीला घ्यावा साडीला बी घ्यावा हे खरं. म्हणून या देशामध्ये नाही कोणत्याही देशामध्ये मुलापेक्षा मुलगी ही श्रेष्ठ आहे खरं, परंतु त्या मुलीवर संस्कार जर बौद्ध धम्माचे केले तर. म्हणून बौद्ध धम्म सांगतो की खाण्यापिण्यात, कपड्या लत्त्यात, दाग दागिन्यात, संपत्ती वाटण्यात, शिक्षण देण्यात कुठेही स्त्री पुरुष भेद करू नये, समानता ठेवावी. पण निसर्गाने जी विषमता लागू केलेली आहे तिथं आपण काय करणार आहे? निसर्गाने विषमता लागू केलेली आहे, स्त्री पुरुषात विषमता आहे पण निसर्गाने सुरू केलेली आहे, ती निसर्गता आहे. म्हणून निसर्गाने सुरू केलेल्या विषमतेला आपण काहीही करू शकत नाही, पण मात्र माणसांनी निर्माण केलेली विषमता आपण बंद केली पाहिजे. आता निसर्गता कोणती आहे? काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगतो मी, काही दिवसापूर्वी आपल्या देशामध्ये, आता आम्ही भिक्षू असल्यामुळे आमचं कर्तव्य आहे त्या काही गोष्टी सांगणं. तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल की भगवान तथागत सम्यक संबुद्धाने जेव्हा बुद्धत्व प्राप्त केलं आणि आपलं बोधी ज्ञान जेव्हा त्यांनी त्या पंचवर्गीय भिक्षूंना सांगितलं, ते पाचही जण आळीपाळीने अरहंत झाले. जेव्हा ते अरहंत झाले तर तेव्हा त्या शेवटच्या दिवसाला नागपंचमी म्हणत होते. नागपंचमी म्हणजे का? कारण भिक्षू जेव्हा अरहंत होते तेव्हा त्या अरहंत भिक्षूला नाग म्हणत होते. नाग म्हणजे साप नाही, नाग. आम्ही आजही भिक्षू लोक जेव्हा दीक्षा घेतो, जेव्हा आमची उपसंपदा होते तेव्हा आम्हाला प्रश्न विचारले जातात, तेव्हा आम्हाला सांगावं लागतं उत्तरामध्ये अहं नागोती, म्हणजे
मी नाग आहे. नाग म्हणजे साप आहे असं नाही गोष्ट. म्हणजे ज्याप्रमाणे तथागतांच्या पूज्य भिक्षूंना नाग आणि तिस्स म्हणण्याची, त्यांच्या आचार्याला तिस्स म्हणण्याची परंपरा आहे. म्हणजे मी शिष्य आहे आणि मी गुरु आहे, उपाध्याय आहे. तर त्या तथागताच्या सद्धम्मामध्ये आपण हे जाणलं पाहिजे की ते 5 भिक्षू जेव्हा आरंभ झाले तर तेव्हा त्या दिवसांना नागपंचमी म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की मे महिन्यामध्ये भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं. त्याच्यानंतर ते त्या 5 जणांकडे गेले, त्यांना दीक्षा दिली आणि त्यांना दीक्षा दिल्यानंतर तेवढा जो कालावधी आहे ते 2-3 महिन्याचा कालावधी, तर बरोबर जुलै किंवा ऑगस्ट मध्ये पंचमी येते. आणि आपण म्हणतो की तो हिंदूचा सण आहे. आता त्या नागपंचमीला त्यांनी साप पंचमी केली, त्याला काय करावं? नागपंचमी त्यांनी साप पंचमी केली. साप पंचमी. माझ्या जन्मगावामध्ये अनेक लोक त्या दिवशी भात खात नाहीत, काऊन की सापाचे दात ढवळे आहेत म्हणतात म्हणून खायचं नाही. अनेक महिला केस विसरत नाहीत आणि भीतीवर असे साप काढून ठेवतात. मी जेव्हा इकडे औरंगाबादला कॉलेजला आलो आणि घरी गेलो तर माझी आई साप काढायची, मी पोतरून घ्यायचो. 2-4 घंटे तेच काम केलं. माझे वडील म्हटले की त्याला नाही आवडत राहू दे, कशाला काढते साप म्हणे. म्हटलं साप चौरत. आणि माझ्या जन्मगावात स्वयंपाक पण बनवत नाहीत. स्वयंपाक बनवत नाही त्या दिवशी कोणीच. कढई तर कशी ठेवत नाहीत. एकदम का आपण भजे बिजे पुऱ्या बिऱ्या कोणी काढत नाही त्या दिवशी, घाबरतात सगळे लोक. मी 12वीला असताना माझ्या जन्मगावात पहिल्यांदा कढई ठेवली. सगळ्या पोराला म्हटलं आपण भजे खाऊ आणि भजे फुकट म्हटलं. तर सगळे पोर आणि बरेच लोक गावातले घाबरू लागले की आता यानं कढई ठेवली, त्या कढई साप येतो म्हणे. मी पोराला म्हटलं काड्या बिड्या घेऊन राहा, मारायचं नाही, असा लोटत लोटत नेऊ म्हणलं, पाऊस कसा येतो. आता उकळत्या कढईत कस काय साप येईल? ऐकडे येडपटपणात, ऐकडे अवघडच इकडे. अहो आम्ही 2-4 घंटे भजे खाल्ले पण एकही साप आला नाही, अजून नाही आला. कस काय साप येईल उकळत्या कढईत? किती किती अंधश्रद्धा आहे. नंतर वाचत वाचत गेल्यानंतर कळलं की इथं लय उलट तिलट शिकवलेलं आहे. म्हणून माय मावल्यांनो एवढं उलट शिकवलं. सर्वात अगोदर बुद्ध धम्म संघ ह्या 3 रत्नाची शरण आपल्याला स्वीकारली होती, ही शिकवली होती. आणि नेमकं या 3 रत्नाच्या विरोधात नेण्यासाठीच आपल्याला एक मन शिकवली. 3 तिघाडा काम बिघाडा, 3 तिघाडा काम बिघाडा. बघा 3च किती विरोधात नेलं आपल्याला. अनेक लोकांना 3चा राग येतो. 3 अशुभ वाटतं त्यांना वाटतं 3 हे अशुभ आहे. 3 पाहुणे जर आले त्यांना वाटतं बाई आता 3 पाहुणे आले तर काय होते काय नाही. 3 म्हणजे लोकांना अशुभ वाटतं. कितीतरी महिला आपल्या नवऱ्यांना 3 चपात्या बांधत नाहीत, त्याच्यावर एक तुकडा टाकतात, नाही तर त्याच्यातली एक काढून घेतात थोडा तुकडा, कारण 3 अशुभ म्हणतात. माझी आई पण तशी करायची. मी कॉलेजला आलो की माझी आई 3 चपात्या बांधायची, एक तुकडा काढायची नाही ती एक टाकायची. आता मी पण गुपचूप घेऊन येतो, जवळ माहित नव्हतं जवळ. पण जेव्हा मला माहित झालं की 3 हे अशुभ नाही, 3 हे शुभ आहे. कारण बुद्ध रत्न आहे, धम्म रत्न आहे, संघ रत्न आहे, द्वितीयंपी याची शरण आहे, ततीयंपी याची शरण आहे. अरे 3 तर शुभ आहे. मग मी एक वेळेस घरी गेलो आणि माझ्या आईला म्हटलं की बघ म्हटलं आता मला जर चपात्या बांधायच्या असतील तर 3च बांध, तुकडा टाकू नको आणि काढू नको. आणि पुऱ्या जर द्यायच्या असतील तर 3 अशा 30 दे म्हटलं, 3 10 30. आणि जर तुला भजे द्यायचे असतील तर 3 गुण आणि जितके द्यायचे तितके दे म्हणलं. 3च गुणच आहे म्हणलं, 3 3 10 दे, 3 3 किती दे म्हणलं, पण 3च गुण. तर माझी आई म्हणे पोरग बिघडलं. म्हणलं नाही सुधारलं, तू पण सुधरून घे म्हटलं. त्याच्यानंतर मी वाचलं आणि मग मला शोध लागला की अरे बुद्धाने द्वितीयंपी ततीयंपी का म्हटलं, कारण या संसारामध्ये 3 प्रकारच्या बुद्धीचे लोक असतात. काहीला सांगितल्याबरोबर लक्षात येतं, काहीला दुसऱ्यांदा सांगावं लागतं आणि काहीला तिसऱ्यांदा सांगावं लागतं. काही लोक पहिल्यांदा करत नाही त्यांना ऐकल्यानंतर. आता तुम्ही सगळा हे परिषद झाल्यानंतर कोणा तरी विचारा थोड्या टायमानं की परिषद कशी झाली, ते म्हणते लय चांगली झाली. मग काय सांगितलं भतीजीनं? लय चांगलं सांगितलं. मग काय सांगत बाई? लय नादर सांगितलं. मग काय सांगा ना, ध्यानात काहीच नाही. ऐकलं आवड का? रातभर ऐकलंय पण लय चांगलं सांगितलं एवढंच झालंय फक्त. हाय का कोणाच्या ध्यानात? आता ठीक आहे एखादं हसवायचं उदाहरण मी सांगतो, ती राहील कोणाच्या ध्यानात. हाय का? एखादं राहील सांगता. पण आता किती म्हणते काय काय सांगितलं पण त्याला काय सांगता येणार नाही.
तसं चांगलं सांगितलं मग ध्यानात राहत नाही म्हणून भगवान बुद्धाने 3 सांगितलं आणि पुढे आणखी भगवान काय म्हटले, अरे संपूर्ण निसर्ग 3 वर चालतोय. निसर्गच नाही, सगळे प्राणी माणसं सारे 3च्या अधीन आहेत. कसे 3च्या अधीन आहेत? तर आपला जन्म होतो 1, आपण जगत जातो 2 आणि मरून जातो 3. बघा, स्वयंपाक करणं सुरू केला 1, स्वयंपाक करत गेलो 2 आणि स्वयंपाक संपला 3. खाणं सुरू केलं 1, खात गेलो 2 आणि खाणं संपलं 3. झाड उगवलं 1, वाढत गेलं 2 आणि पडून गेलं 3. तुम्ही घरून निघले 1, इथे येऊन बसले 2, आता उठून जासान 3. काही काम घ्या तुम्ही, सगळे काम 3 मध्येच आहेत. जन्मलं 1, म्हातारा झालं 2, मरून गेलं 3. बालपण 1, म्हातारपण 1, तरुणपण 2 आणि म्हातारपण 3. सकाळ 1, दुपार 2, संध्याकाळ 3. आता काही 4 काढावं आहे का नाही? रात्रीची पहिली प्रहर 1, दुसरी प्रहर 2, तिसरी प्रहर 3. सगळ्या गोष्टी 3 मध्येच आहेत, पण तरी आपल्या 3च्या विरोधात नेलं. बरं, एवढंच नाही, जेवढे शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरीवर मोटरी आहेत त्याचे लाईटचे फेस पण आहेत 3 फेस. मला सांगा, 1 फेसची लाईट भारी आहे का 3 फेस? मग जेवढ्यांना वाटतं 3 अशुभ आहे त्यांनी 3 फेसची लाईट घेऊ नये, अंधारात बसावं. आणि अंधार केला ते म्हणले, काहून नाही मला 3 गडा कांबी गडा लाईट घ्यायची नाही घरात. आणि मोटर चालूच करायचं नाही, ऊस वाळू द्यायचा चांगला, असा खणान वाळू द्यायचा. किती अवघड काम आहे. कसं कळत नाही लोकांना की आपल्याला उलट शिकवलेलं आहे म्हणून 3 गडा कांबी गडा. म्हणून 3च्या विरोधात शिकवलं, पण 3 मात्र काय आहे तर 3 बुद्ध रत्न आहे, 3 धम्म रत्न आहे, 3 संघ रत्न आहे. बुद्ध धम्म संघ हे 3 आहे आणि हे 3 रत्नाचे आपल्याला शरण सांगितलेले आहे. पण पुन्हा तुम्ही विचार करा बरं, आता आपण पहिलंच म्हणतो, मी थोडा साधारण धम्म सांगत मग तुम्हाला थोडंसं डीप सांगत. पण बघा तुम्ही की आपल्याला पहिलेच म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि. अनेक लोक मराठीत याचा अर्थ असा लिहितात, बुद्धं शरणं गच्छामि, मी बुद्धाला शरण जातो. आता मला सांगा, शरण जाणं म्हणजे बुद्धा संघ काय आपलं युद्ध सुरू आहे? म्हणजे बुद्ध अशी तलवार बिलवार घेऊन आली मागून नाही, थांबा आता मी शरण घेतो, नका मारू. आता इथे शरण जाण्याचा काय प्रश्न आहे? बुद्धासोबत काय आपलं भांडण सुरू आहे? शरण जाण्याचं काहीच कारण नाही. याचा अर्थ काय आहे तर भगवान बुद्धाचं वचन मराठीमध्ये जर नीट समजून नाही सांगता आलं तर लोकांना ते धारण करता येत नाही. आणि लोकांना जर त्यांच्या बोली भाषेत जर समजलं की नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर लोकांना आचरण समजतं. लय सोपं आहे. लोकांना फोडून जर सांगितलं घरी जाऊन की बाबा आपलं कर्तव्य काय आहे, जर तुम्ही कोणाची बायको आहात तर नवऱ्यासोबत तुमचं काय कर्तव्य आहे, जर तुम्ही कोणाचा नवरा आहात तर नवऱ्याच्या बायकोसोबत काय कर्तव्य आहे, तुम्ही दोघं कोणाचे लेकर आहात तर तुमचं या मायबापासोबत सासू-सासऱ्यासोबत काय कर्तव्य आहे ते समजून घेतलं पाहिजे. जर भाव असेल तर तुम्हाला कोणी जाऊ भेटल, मग त्या जाऊ संघ काय कर्तव्य आहे. आता तिला जर कोणी बहिणी असतील तर तुम्ही कोणाचे साडू होणार, त्या साडू संघ काय कर्तव्य आहे. आता तुमचं घर कोणासाठी शेजारी तरी असणार, मग शेजाऱ्याचं काय कर्तव्य आहे. मग आता जिवंत असतील तर ई निवाय असतात, मग ई निवायाचे काय कर्तव्य आहे. मग समजा कोणी भाव असेल तर त्याला वहिनी म्हणावं लागेल, वहिनी संघ काय कर्तव्य आहे. हे सगळे कर्तव्य जर तुम्हाला समजले आणि सांगितलं बुद्धान कसं वागा, घरात सुख आहे का नाही, सुख आहे की नाही. पण जर हे कळलंच नाही, 3 तिगडा काम बिगडा सारखं जर आपल्याला असं फसवतच गेले तर मग कसं होईल. म्हणून अनेक उपासक उपासिकांनो, या आपल्या घरामध्ये जर विषमता निर्माण करण्यासाठी महिलांचं योगदान असेल तर महिलांनी ती विषमता करणं बंद केली पाहिजे. अनेक गोष्टी तुम्हाला विषमतेच्या शिकवलेल्या आहेत. आजही सगळ्या महिला बिचाऱ्या खोट्या गोष्टीच्या अधीन झालेल्या आहेत, त्यांना भावनिक बनवलेलं आहे. आता बघा, महिलांच्या कपाळाला टिकली आहेत की नाही. कोणत्या पण महिलांना विचारा तुम्ही टिकली काहून लावती तर त्या म्हणतात की हे सौभाग्याचं लेणं आहे, सौभाग्याचं लेणं. मग नवऱ्याला बी पाहिजे की नाही सौभाग्यवतीचं लेणं आहे का. तुम्ही सौभाग्यवती झाल्या पण ते बी सौभाग्यवान झाले पाहिजे ना. पण बघा तुम्हाला टिकल्या, याच्यावर मी संशोधन केलं की बघा, कपाळ तुमचं आणि टिकली त्याच्या नावाची, बर भांग तुमचा आणि सिंदूर त्याच्या नावाचा, गळा तुमचा आणि मणिमंगळसूत्र त्याच्या नावाचं, नाक तुमचं
आणि नाकात मोरणी नथनी त्याच्या नावाची. एका बाईचं तर तुटलं इकडून, तर पुन्हा तिने इकडून घातली मोरणी. 5-6 महिन्यात पाहिलं तर इकडून तुटलं. दोन्ही नाक तुटलं तरी नाकाच्या मातात हे इथं घातलं. मी म्हटलं आई आता हे तुटल्यावर काय वाटत घालता, आणि पुन्हा होट तुटला तर मग काय दाढीपर्यंत यायला. म्हणलं अवघडच काय म्हणलं इथं. त्याला म्हणलं फेकून कशाला घालता, म्हणलं आता नाक तुटले दोन्ही कुठून नाक तुटल्यावर कशाला घाला. पण तरी आसक्ती बघा, नाही 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 पतीचं लक्षण. म्हणून बघा, गळा तुमचा मणी मंगळसूत्र यायच्या नावाचं, हात तुमचे आणि बांगड्या यायच्या नावाच्या, पाय तुमचे आणि जोडवेन चैनी यायच्या नावाच्या. घरात मेहनत कष्ट तुम्ही परिश्रम करायचे आणि घरावर पाठी यायच्या नावाची. 9 महिने 9 दिवस पोटात तुम्ही वागवायचं. मरणासंग झुंज देऊन जन्माला तुम्ही घालायचं. अंगावरचं दूध पाजून लहानचं मोठं तुम्ही करायचं. आणि जेव्हा शाळेत नेलं तेव्हा त्याच्या नावापुढे यायचं नाव तुमचं नाही बोल. तुमचं असलं तर नापास होईल उगाच. बघा किती कठीण काम आहे, किती कठीण काम, किती अवघड समस्या आहे त्याच्यात. आली की तुमच्या लक्षात एवढ्या दिवस पर्यंत किती भयानक समस्या आहे. तुम्ही कधीतरी प्रश्न विचारला का, हे पतिराया तुमच्या नावाचं मी एवढं जपलंय, माझ्या नावाचं तू काय जपलंय? आहे का काही जपायचं याच्याकडे? एखादा तरी पुरुष सांगू शकतो का की बायकोच्या नावाचं माझ्याजवळ हे आहे म्हणून? हे तुमच्या हातातल्या अंगठ्या काय बायकोच्या नावाच्या थोडी आहेत? तुमच्या हातातल्या घड्या काय बायकाच्या नावाच्या थोडी आहेत? काहीच नाही, बायकोच्या नावाचं काहीच नाही याच्याकडे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या परिषदेनं समता जर आपल्याला सुरू करायची, समता स्त्री पुरुष समता, तर आपल्या परिषदेत आपण सांगू का आता इथून पुढं अर्ध्या वस्तू पुरुष वापरतील. म्हणजे कमरापासून वर आता पुरुष वापरतील आणि कमराच्या खालीच्या जोडव्याचे निमायला घालतील. पण इथून पुढे नाकातल्या नथण्या टिकल्या आणि मणिमंगळसूत्र माणसं घालतील. आता होईल का बरे? होईल का? माणसं कुठे हे काम माणसं कुठे होईल का? इथून पुढे होईल का? नाही होणार. एकही पुरुष तयार होणार नाही. मग तुम्ही आपल्या नवऱ्याला म्हणायचं का, हो तुमच्या नावाचं मी घातलं तर मी सौभाग्यवती, मग माझ्या नावाचं तुम्ही घातलं तर तुम्ही सौभाग्यवान व्हा ना, म्हणावं काय झालं. पण एकही पुरुष तयार होणार नाही. हे गळ्यातलं मणिमंगळसूत्र, नाकातलं, कानातलं टिकल्या घालायला कोणी तयार होणार नाही. अहो एवढं तर सोडा, 1-1 वर्ष तर सोडा. मी म्हणतो एखाद्या महिलेनं आपल्या नवऱ्याचा हात प्रेमानं धरायचा आणि घरात घेऊन जायचं, कडी लावायची आणि पलंगावर बसवायचं. माझं हे पती देवा आता इथं कोणच नाही, आपण दोघंच आहेत, माझ्या नावाची टिकली फक्त 1 मिनिटच लावा. आता पाहायला कोणी नाही, फक्त 1 मिनिटच लावा ना, पुढे डबल काढा. पहा बरं घरातल्या घरात करून ते असा हात फेकते, फेकून देते, फेकून दे, नाही घालत टिकली 1 मिनिट नाही लावत ती. मग कशाचं प्रेम आलं? तुम्ही काय त्या टिकल्यामध्ये धरून बसले, तुम्ही त्या टिकल्याला काय चिटकून बसल्या. जर एखाद्या बाईच्या डोक्याला टिकली नसली तर लगेच म्हणतात नवरा मेला काय, म्हणजे जस काय त्याचा प्राण टिकलीतच आहे. अशी टिकली काढली की आलाच पाहिजे अटॅकला, तस काय काय का नाही? असं टिकल्याचं त्याचा काय संबंध आहे? कितीतरी महिला तोंड धुता धुता टिकल्या पाण्यात पडतात, मग नवरा पडला का टिकली पडली? एक बाई तर भली कलाकार, तोंड धुता धुता टिकली पडली गटारात, तर नवऱ्या पुढे येऊन म्हणे तुम्ही पडले गटारात. अरे नवरा म्हणे मी तर तुझ्या पुढेच उभा आहे, अहो समजून घ्या ना म्हणे तुम्ही पडले गटारात. आता टिकली पडली होती गटारात, म्हणजे किती अवघड. काही काही महिला आंघोळीला गेल्यानंतर टिकल्या कधी कधी भीतीवर चिटकावतात. मग आता टिकली चिटकवली का नवरा चिटकावला आहे का नाही? आणि टिकल्या महिन्यामध्ये किती लागतात, असे किती लागतात आहे का नाही? ही टिकली झाली दुसरी झाली, अवघडच का काय करे. म्हणून या टिकल्याच्या भानगडीत पडू नका. आहे तर आहे, याला दागिना म्हणायचं तर म्हणा, तुम्हाला समजा वापरायचं तर वापरा, त्याच्याबद्दल वाद नाही. पण याच्यामध्ये पती बघू नका, कारण टिकल्या मुसलमान महिलांना नाहीत पण त्यांना नवरे आहेत. असं काय झालं का की मुसलमान महिलांनी टिकल्या नावाला सोडल्या म्हणून रस्त्याच्या कडेला सगळे मुसलमान मरून पडलेले आहेत. कुठं मुसलमान मेले त्याचे आहेत बिचारे, बिना टिकल्याचे आहेत. ख्रिश्चन महिलांना सुद्धा टिकल्या नाहीत पण त्यांना बी नवरे आहेत. अहो ह्या इथलच्या ख्रिश्चन आणि मुसलमान मावल्या सोडा, आपल्या जपानच्या बौद्ध स्त्रिया त्यांना टिकल्या नाहीत, आपल्या श्रीलंकेच्या बौद्ध स्त्रिया त्यांना टिकल्या नाहीत, आपल्या ब्रह्मदेशाच्या बौद्ध स्त्रिया त्यांना टिकल्या नाहीत, आपल्या कंबोडियाच्या बौद्ध स्त्रिया त्यांना टिकल्या नाहीत. पण बघा आपल्याला कसं फसवलं आणि आपल्याला सांगितलं की सौभाग्याचं लेण आहे, तुम्ही टिकल्या लावा. पण हे टिकल्याला आता टिकल्या झाल्यात, पहिलं कुंकू होतं. हे कुंकू लावण्याची परंपरा माहिती तुम्हाला कधीपासून सुरू झाली? हे भारतामध्ये बहुजनाच्या महिलांनी तेव्हा कुंकू पहिल्यांदा लावलं जेव्हा बळीराजाचा खून झाला.
हे बळीराजाच्या रक्ताचा टिळा आहे. बळीराजा हा बहुजनांचा चांगला राजा होता, विशेष महिलांसाठी चांगला होता. म्हणून एक म्हण पडलेली आहे, कोणी पोरी नांदायला चालल्या किंवा नांदून आल्या तर तोंडावर हात फिरवून बोट मोडून महिला आजही म्हणतात की इडा पिडा जाओ बळीचं राज्य येऊ, इडा पिडा जाओ बळीचं राज्य येऊ. पण बहुजनाच्याच महिला म्हणतात. का म्हणतात? कारण बळी नावाच्या राजाच्या राज्य काळामध्ये महिलांवर अन्याय होत नव्हते. बळी राजा महिलांसाठी खूप चांगला होता. जसं की आपला भीमराजा आहे, जसं की भीमराजाच्या कायद्यामध्ये कलेक्टर राष्ट्रपती सुद्धा महिलांना होता येते. संपत्तीमध्ये समान हक्क आहे. जसं भीमराजाने, या राजाने जसं शिक्षणाचे अधिकार सर्वांना समान ठेवलेले आहे स्त्री पुरुषांना, तसं तो बळीराजा होता. त्याच्या राज्यामध्ये महिलांना खूप चांगल्या प्रकारे सन्मानाने वागवत होते. महिलांवर जर अन्याय अत्याचार झाला त्या माणसाला जास्त दंड होते. आज पण बघा, आपल्याकडे महिला तक्रार घेऊन गेली तर तिची तक्रार लवकर घेतली जाते जेवढी पुरुषाची नाही. आजही आपल्या देशामध्ये महिलांना लोक लवकर मदत करतात, पुरुषाला नाही. हे रस्त्यानं बघा, एखाद्या माणसाची गाडी पंक्चर होऊ द्या, त्याने किती हात देऊ द्या, कोणी उभं राहत नाही. माणसाची गाडी बिघडू द्या, किती हात द्या, कोणी उभी करत नाही. माणसाच्या गाडीचं पेट्रोल संपू द्या, कोणी उभं राहिलं तर म्हटलं पेट्रोल संपलं, मग तुला कळत नव्हता का रे, जास्त टाकून घ्यायचं ना. पण एखाद्या बाईची गाडी बिघडू द्या, लगेच 10 माणसं उभे राहतील आणि कोणी लुटून करून घरालूट नेऊन घालतील. घरालूट नेऊन घालतात लोक, बघा तुम्ही. एखाद्या बाईची पोरीची गाडी पंक्चर झाल्यानंतर मग तर बापरे बाप, पेट्रोल आपल्या गाडीचं काढून देते. तिकडं ऑफिस डुबलंच चाललंय. पहा बरं तुम्ही, एखाद्या पोरीची गाडी काय म्हणा, पेट्रोल संपलं, काही चिंता करू नको, मी लगेच पेट्रोल काढून लगेच टाकून देतात. गाडी लोटू लागतात आणि माणसाची लोटायची त्याला घाम येतो. एखादा माणूस म्हणतो थोडं लोटा ना, तुम्हीच लोटा. गोल लोटतं गळत होतं, घरून निघताना हवा पाहायची होती म्हणतात. आणि इथं पोरीची गाडी जर पंक्चर झालीच म्हणती, बरी झाली म्हणतात, चांगलं झालं, मला लोटायचं काम भेटलं. किती अवघड काम येतं. म्हणून इथं एक लक्षात घ्या तुम्ही गोष्ट, की उपासक आणि उपासिकांनो, की या देशामध्ये बाबासाहेबासारखा जसा राजा आहे तसाच बळी नावाचा राजा होता. आणि या राजाला मारण्यासाठी काही ब्राह्मण पुरोहितांनी विचार केला की हा बळीराजा कसा मारावा, हा तो शूरवीर पराक्रमी आहे. मग तो विडा परशुरामाने उचलला. परशुरामाने एक दिवस घरी येऊन नाराज बसला. त्या परशुरामाच्या 2 बहिणी होत्या. एकीचं नाव होतं सक्रात, दुसरीचं नाव होतं किक्रात. बघा तुम्ही, सक्रात करताना पालन करा, मग कळते तुम्हाला आता पुढं काय ते. म्हणून हे हिंदू धर्माचे सगळे सण सोडून दिले पाहिजे. त्यासाठीच बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला. सक्रात आणि किक्रात नावाच्या 2 आवळ्या जावळ्या बहिणी होत्या, जुळ्या बहिणी होत्या. त्या दोघ्या बहिणीनं परशुराम नावाच्या आपल्या भावाचा चेहरा बारीक झालेला पाहिला आणि भावापुढे उभं राहून म्हटलं की हे बंधुराया, तू असा नाराज का आहेस? तो म्हणतो, दरबारामध्ये मी एक विडा उचलून आलो बळीराजाला मारायचा, पण मी कसं मारू? तर ते म्हणतात, तू नाराज होऊ नको, आम्ही दोघी जणी तुझा विडा पूर्ण करतो. मग त्यांनी नर्तंगनाचं नाटक केलं. अंगावर ज्या नृत्य काम करणारे असतात ना, त्यांचा भेष परिधान केला आणि चोरून लपून दरबारात गेल्या. दरबारात जाऊन चोरून आपल्या जवळ बिछवे घेऊन गेल्या आणि नृत्य करत 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 त्यांनी बरोबर इशारा केला आणि बळीराजाला दोघ्या बहिणीनं एकीनं पोटात सुरा मारला आणि एकीनं पाठी सुरा मारला. एकदाच वार केला, दोघीने एकदाच वार केला आणि भर दरबारामध्ये बळीराजा मारला. आणि तो मारला की नाही मारला हे आपल्या भावाला कळावं म्हणून एकीनं बळीराजाचा रक्ताचा असा टिळा घेतला आणि तो ह्या बहिणीला लावला, त्या बहिणीला हिला लावला, एकमेकीला तो टिळा लावला रक्ताचा. तेव्हापासून कुकू सुरू झालं. त्या दोघी जणी आल्या रक्तात घेऊन आणि भावाला सांगितलं की बळीराजा आम्ही मारला, हे बघ निशाणे, त्याच्या रक्ताचा टिळा लावला. ते कुकू नव्हता, टिळा होता तो. म्हणजे बळीराजाचा खून करण्याची निशाणी म्हणजे जिच्या डोक्याला इथं लाल लाल निशाणी असेल ती बळीराजाची खुनी आहे. मी असंच एका कार्यक्रमात गेलो आणि तिथं कार्यक्रमात म्हणे कुकू लावा, तर एका बाईने दुसऱ्या बाईला कुकू लावलं. तर मी लगेच माईकवर म्हटलं, बरं झालं, सापडल्या. ते दोघी नाही घाबरल्या. तेव्हा काय झालं म्हणलं, बळीराजाच्या खुनी सापडल्या. नाही आम्ही नाही खून केला. म्हणलं तुम्हीच केला, कारण ज्याच्या डोक्यावर अशी निशाणी असते त्याच बळीराजाच्या खुनी आहेत म्हटलं. तर त्या म्हणले आम्ही नाही केला. मग हे कुकू लावायचे मला तेव्हा सुरू झाले, कुकू लावलं सोडून दिलं. तुम्हाला माहिती का, आपण आपल्या सगळ्या कार्यक्रमात म्हणतो, आठवणीत म्हणतो, बाई कुकू लावा याचा अर्थ आहे की आम्ही बळीराजाच्या खुनी आहेत. अरे तुम्ही बळीराजाच्या खुनी नाही आहेत, तुम्ही बळीराजाच्या रक्षण करतायत. इडा पिडा जावो बळीच राज्य येऊ, इडा पिडा जावो बळीच राज्य येऊ. कारण सगळ्यात इडा पिडा जाऊन बळीराजा येऊ चांगलं.
म्हणून हे कुकू लावण्याची परंपरा आपल्याला दिली खोटी शिकून. परंतु बळीराजाच्या खुनाची निशाणी आहे. आणखी काय काय शिकवलं खोटं इथं. महिलांना तर खूप जास्तच खोटं खोटं शिकवलं. गळ्यातलं मणिमंगळसूत्र म्हणजे जन्माचा जोडी. बघा, जन्माचा जोडी म्हणतात, कितीतरी महिला जन्माचा जोडी म्हणतात. पण तुम्ही त्या आता कमी झालंय, त्या मणिमंगळसूत्रामध्ये एक डोरलंय बघा. तुम्ही महात्मा फुले यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. जे तरुण मुलं मुली असतील तुमचे किंवा जे तरुण पोरं पोरी असतील त्यांनी अवश्य ग्रंथ वाचा आणि आपल्या अनाडी आजीला किंवा आजोबाला फोडून सांगा की गळ्यात हे मणिमंगळसूत्र घालताना डोरले घालण्याची काही गरज नाही. गळ्यात जर तुम्हाला घालायचंच लग्नामध्ये तर सोन्याचा दागिना घाला, डायरेक्ट सोनं. एका पोराने एका पोरीला सोन्याचा दागिना द्यावा आणि पोरीनं पोराला द्यावा. दोघांना निशाणी ठेवावी की ठीक आहे, माझं आपलं दोघांचं लग्न झालं, हे माझी निशाणी तुला आणि तुझी निशाणी मला. सोन्याचा दागिना घालायचे काळे मणी आणि डोरला घालण्याची काय गरज आहे. डोरलं तर एवढी घाण गोष्ट आहे की ती सांगता पण येत नाही. म्हणून म्हटलं तुम्ही वाचा. शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी नावाचे महात्मा फुलेंचे ग्रंथ आहेत. तिच्यामध्ये महात्मा फुले स्पष्ट लिहिलं की बहुजनांच्या महिलांच्या गळ्यामध्ये काय लटकून दिलं बघा म्हणी. अरे हे डोरले म्हणजे त्या महादेव पार्वती आणि यांचा दोघांचं रतिक्रीडाचं निशाणी आहे. आणि ते महिला आपले विचार घेऊन हिंडतात. हे पिंड 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 काय निशाणी आहे, तिच्यावर दूध टाकण्याचे निशाण काय आहे. ते दोघं एकत्र येण्याचे कसं आहे. राजरोस पण उघड दाखवलेली गोष्ट आहे. उघड दाखवली किती घाण काम आहे. हे कोण सांगेल मग. सांगणार नाही तर हे किती दिवस लपून ठेवायचं. मी हिंमत करतोय सांगायची हळूहळू. वाचा तुम्ही, वाचल्याशिवाय कळणार नाही. आजही बिचारे लोक अंधारात आहेत. पण कमीत कमी बाबाच्या पुण्याने आपण उजेडात आलो. आपण आपल्या जवळच्या सांगितलं पाहिजे. आणि फेका ह्या निशाण्या भारीतले भारी. तुम्ही हिरे घ्या ना, सोनं घ्या ना, माणिक घ्या ना, मोती घ्या ना. काय महिला म्हणतात 7 पीस. अरे 7 पीस या 7 सवासणी आहेत. तुम्हाला जर 7 पीस खाऊन घ्या तर मग 10 पीस घ्या. 10 पीस दुकानात जायचं त्याला म्हणायचं ते 10 पीस. तो म्हणा काय म्हणायचं, तुला काय करायचं म्हणा, मी 10 पीस नाही घाली, नाही तर 20 घाली. तुला काय करायचं म्हणा, 22 पीस घाली म्हणा. 22 पर्यंत द्यायचे ते म्हणा. 7च खाऊन 7 सवासणी. म्हणजे बहुजनाला आणून फसवायचं, नाना प्रकारे फसवायचं. बिचारी बहुजन बी फसवून जातात. अरे ओळखण्याचे लक्षण आहेत. पूर्वी जर आपल्या बहुतांच्या स्त्रिया ओळखायच्या असतील तर नियम होता की लोखंडाचे दागिने त्यांनी वापरले पाहिजे, दुसरे वापरता कामा नाही. म्हणून जिच्या गळ्यात लोखंडाचे दागिने दिसले की लगेच ओळखायचे की महारीण. आणि जिच्या डोक्याला आडवं कुकू बघा, लोखंडाचे दागिने महारीण, आडवं कुकू कुंभारीण, उलटा पदर चमारीण, झिटीला बांधलं लबानीन, पायात तोडले राजस्थानीन, बुरखा टाकला मुसलमानीन, कमरावर खोवलं पारदीन. हे ओळखण्याचे लक्षण होते. तर सोडून दिले पाहिजे ते लक्षण. म्हणून बाबासाहेबांनी एक महिलाचीच परिषद घेतली होती. आणि त्या महिलाच्या परिषदेमध्ये म्हटले होते की माय मावल्यांनो, तुम्ही एवढ्या उच्चा बांध्या आणि नाकडोळे चरचर इतक्या सुंदर दिसतात, पण तुमच्या राहणीमानात तुम्ही ओळखू येतात. फेकाने म्हणे असं साड्या नका घालू म्हणे, चांगले नीटनेटक्या घाला म्हणे. आणि दागिने तुम्ही सोन्याचे 3 का होत नाही, 5 का होत नाही किंवा 1 का होत नाही, सोन्याचा मणी वापरा म्हणे, लोखंडाचा नका वापरू. आणि बाबासाहेब जेवायला गेले. पुन्हा दुपारचं सत्र सुरू झालं. आणि जेव्हा बाबासाहेब दुपारच्या सत्रात पुन्हा आल्यानंतर बाबासाहेबांना पाहिलं तर बाबासाहेब म्हणे, अरे मी सकाळी ज्या महिलांना सांगितलं होतं त्या तर रागारागात घरी गेल्या होत्या निघून म्हणे, त्या तर दुसऱ्याच आल्या. तर तेव्हा त्यांना सांगण्यात आलं, नाही बाबा, सकाळी ज्या महिला होत्या त्या निघून नाही गेल्या, तुम्ही सकाळी सांगितलं आणि या महिलाने लगेच तशा साड्या घातल्या म्हणे, ते सोडून दिलं. बघा म्हणे इथं बसल्यात हे बघा म्हणे स्टेजच्या बाजूला एवढा मोठा ढिग उभा राहिला, याने फेकले म्हणे ते दागिने. तर बाबासाहेबांच्या काळातल्या महिलांनी लोखंडाचे दागिने फेकून दिले आणि आता हे सोन्याचे मणी आले. हे सोनं तेव्हापासून वापरणं सुरू झालं. म्हणून आपण सोनं वापरा, ओळखू येत नाही. सोन्याचे दागिने केले तरी आमच्या जातीचे लोक आहेत, ओळखू नाही आले पाहिजे, असे दागिने वापरले पाहिजे. पण आपण लग्न कार्यात म्हणतो नाही मणिमंगळसूत्र घातल्याशिवाय लग्न झालंच नाही म्हणतो आपण, झालंच नाही. आता कितीतरी मला सांगा, जपानचे पोरं लग्न करतात तर हे टोरलं नाही तर तिकडे घालायला त्याच जर मला घालायचे होते का तिकडे, काय आपण नाही माहित काय. आता लग्नामध्ये ते डोरला असलंच पाहिजे नसलंच पाहिजे काय, हे आपल्याला शिकवलंय खोटं. जुने लोक जे झाले ते झाले, पण नवीनला तरी आपण शिकवा की अरे बाबा तुम्ही नवीन पिढीचे लोक विज्ञानावर चाला, विज्ञान आधारित चाला, तथागताच्या धर्मावर आधारित चाला. या अशा प्रकारचे फसवणुकीचे कार्यक्रम सोडून द्या. मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये हे अशा प्रकारे सविस्तर महिलांना कसं गुलाम करून ठेवायचं म्हणून शिकवलेलं आहे.
मायमावल्यानं तुम्हाला एवढे दागदागिने काढून दिलेले माहितीये का? महिलांना एवढ्यासाठी हे दागदागिन्यात फसवलेलं आहे, कारण मनुस्मृती मधला हा मनु जो होता हा पुरुष प्रधान होता. याला पुरुषाची सत्ता चालवायची होती, याला समता नव्हती चालवायची. याला स्त्रिया ह्या गुलाम बनवायच्या होत्या. म्हणून त्यांनी विचार केला की स्त्रिया गुलाम कशा बनतील? कारण निसर्गाच्या नियमानुसार माणसापेक्षा 8 पट ताकद स्त्रिया जास्त आहे. हे विज्ञानाने प्रूव्ह केलेलं आहे. विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये 8 पट ताकद जास्त आहे. वापरू नका बरोबर आहे, डेंजर होईल. ते वापरायसाठी नाही सांगितलं तुम्हाला इथं. नाही तर म्हणसाल बाई पाहतेच म्हणणं घरी आणि त्यांनी हात धरला की पिरगळून नका बाबा 2-4 मुक्के मारले, भतीची अवघड झालो हे बायको मारत नव्हते आले हाडू लागले आता. असं रे, त्यासाठी नाही सांगितलं. तुमच्यात नम्रता आहे, चांगली गोष्ट आहे, म्हणूनच इथं बुद्ध जन्मतात. जेवढा दिवस या भारतामध्ये स्त्रियामध्ये ही प्रामाणिकता, ही एकनिष्ठता आणि ही नम्रता राहील तोपर्यंत इथं अनंत बोधिसत्व बुद्ध सम्राट इथं जन्मतील. त्यामुळं बुद्ध जन्मण्यामध्ये पुरुष नाही, महिलांचा वाटा जास्त आहे. हे बुद्धाने त्या काळात सांगितलेलं आहे. फक्त भारतातच बुद्ध जन्मतात, बाकी कुठे जन्मत नाही. का? याला काय कारण आहे? तर भगवान म्हणतात कारण इथल्या महिला ज्याच्यासोबत लग्न करून दिलं तर मरेपर्यंत त्याच्यासोबत एकनिष्ठ राहतात. कारण इथं एक पतित्व फक्त भारतात आहे, म्हणून बुद्ध इथं जन्मतात. देश विदेशामध्ये दर 8-15 दिवसाला लग्न करण्याची परंपरा आहे. फॉरेनच्या पोरी दर 8 दिवसाला नवरे बदलतात, दर 15 दिवसाला तर नक्कीच बदलतात. किती झाले मरेपर्यंत त्यानेच माहीत पडत नाही. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे कसं असो, काही काय बाया म्हणतात माय कसं असो व खरपट तोंडे कसे ना पण संसार करते माय 2 लेकरं झाले आता काय कुठं पास म्हणतात कसं असेल. बोट कडकडं मूर्ती मेला गेला रणकी हो चटकी हो काय काय म्हणतील. हा पण पुन्हा म्हणतील नाही रे पोर हो कसा कशाला बाबा तुमच्या बापाला जीव घाला म्हणतील. काय करू काय काय महिला म्हणतात माय कसा कशा ना म्हातारा नवरा जीवाला आधार तसा असू द्या म्हणा. भारतामध्ये ही एकनिष्ठता फक्त महिलांमध्येच आहे. म्हणून ते आमचे भंतीजी म्हटले होते की महिलांनी त्यांची ही पवित्रता जपलेली आहे. म्हणून भारतातल्या पुरुषांनी रोज सकाळी उठून आपल्या पत्नीचे पाय धुवून ते पाणी रोज पेलं तरी त्यांचे उपकार भेटणार नाही असं भंतीजी म्हटले होते. मी म्हटलं मग भंतीजी असं कोण म्हटले? मी त्यांना एकांतात गेलो, एका रूम मध्ये वंदन केलं. म्हटलं भंतीजी तुम्ही आज भरसभेत म्हटले की भारतातल्या सगळ्या पुरुषांनी रोज सकाळी उठून महिलांचे पाय धुवून पेले तरीही त्यांची उपकाराची परतफेड होणार नाही असं काहून म्हटले? महिलांना खुश करण्यासाठी म्हणले का? तर नाही म्हणे, खुश करण्यासाठी नाही. कारण इथं बुद्ध जन्मतात, बोधिसत्व जन्मतात, सम्राट जन्मतात. कारण की महिला ह्या एकनिष्ठ राहतात म्हणे. म्हणून मी ते म्हटलेलं आहे. हे विज्ञानाला कारण आहे आणि बुद्धाने सांगितलेलं आहे म्हणे. आणि खरंच जेव्हा संशोधन केलं तर तुम्ही बी संशोधन करा. भारतीय स्त्रियासारख्या अशा स्त्रिया तुम्हाला जगात कुठेच भेटणार नाही. त्या फक्त भारतातच भेटतील. एका दुःखा महिला असेल थोडीशी बिचारी विचित्र वागणारी. तुम्ही कधी कोणाच्या मनात ते बाई भतीची सांगू लागले पण ती तर लयच हे बघ ते ठीक आहे असं ना आम्हाला माहिती तसं असं वाटलं. एका दुःख असते तसं, जास्त प्रमाण नसते तसं, ते एका दुःख असते ते. पण भारतात एका दुःखा जरी असलं तरी तुरंत तशा लोकांना नाव ठेवण्याची संख्या जास्त आहे का नाही? लोक लगेच नाव ठेवतात. कारण लोकांना माहित आहे चांगलं वागणाऱ्याचा गुणगौरव होतो आणि चांगलं न वागणाऱ्याचा लगेच निंदा पण होते. या देशामध्ये लवकर होते. इथं पुरुषाने जर ठरवलं वाईट वागायचं तर त्याला ठरवून बी काही फायदा नाही. त्याला किती प्रयत्न केले तर वाईट वागण्यासाठी स्त्रीने तयार व्हावं लागतं तर पुरुषाला वाईट वागता येते. पण स्त्रीने जर मनावर जर ठरवलं वाईट वागायचं तर ती काही मिनिटात वाईट वागू शकते. इथं पुरुषाला नाही वागता येत. एखाद्या माणसाने रस्त्यावर उभं राहा आणि असा विचार करा की कोणतीही महिला आली की त्याला हात देऊन गाडीवर बसून येईल. तुम्ही उभे राहा दिवसभर, कोण नाही तुमच्या गाडीवर. पण एखाद्या बाईनं समजा मेकअप करून उभं राहू द्या, तिने कोणाला हात द्यायला द्या, कोणी उभं राहते? 10-5 मिनिटात कोणी उभं राहते? तुम्ही दिवसभर लगेच बॉडी बिल्डर घेऊन उभे राहा, कोणी उभे राहा तुमच्यासाठी? ही सिस्टीम आहे. म्हणून खरा हात द्यायचा जपला असतं तर पुरुषांनी नाही महिलांनी जपलेला आहे. कारण त्यांच्यात ती संयमता आहे, त्यांच्यात ती सहनशीलता आहे, त्यांच्यात ती पावित्र्य आहे, त्यांच्यात ती पवित्रता आहे. त्या दागदागिन्याने पवित्र नाही, त्या शिलाने पवित्र आहे. म्हणून खरं त्यांना पतिव्रता म्हटलेला आहे, त्या अंगाने म्हटलेला आहे. आणि म्हणून पुरुषांनी त्यांचा गौरव केला पाहिजे, मान सन्मान आदर सत्कार केला पाहिजे. नाही कमीत कमी त्यांना माणुसकीने तर वागवलं पाहिजे, समतेने तर वागवलं पाहिजे. मी एका पुरुषाला म्हटलं का हो तुमच्या पत्नीचा दर्जा काय आहे तुमच्यामध्ये, तुमच्या पत्नीचं स्थान काय आहे? तो म्हणे आपली पत्नी चांगली आहे, तिचं स्थान आपल्या डोक्यावर आहे. त्याच्या बाजूला जे बसले त्यांना असं रागात पाहिलं, अरे बापरे. मी म्हटलं का हो तुम्हाला लय राग आला, तुमच्या पत्नीचं स्थान कुठे सांगा म्हटलं. ते म्हणे नाही बायको डोक्यावर नाही बसली पाहिजे म्हणे. म्हणलं मग? ते म्हणे बायकोचं स्थान पायात आहे म्हणे, पायातली चप्पल पायातच शोभते म्हणे. पहा म्हणजे पत्नीला पायाचं स्थान दिलं, वाहन चप्पल म्हटलं.
एक माणूस तो उठला, ते म्हणे नाही नाही, जुनी म्हण आहे, बैल माराव तासो तासी आणि बायको माराव घासो घासी. बोलतच एक नाही जोड नाही. म्हणलं काय भली काढ्या गाड्या कुठे या. म्हणलं आता मी थोडा कवी आहे, मी माणसावर काढू म्हणलं एखादी. आहे का नाही, आहे का नाही, किती कठीण काम आहे. म्हणून का बरं पत्नीला बळच माराव, म्हणजे बैल माराव तासो तासी आणि बायको माराव घासो घासी. एक तिसराच उठला. मी म्हटलं तसं नाही, भगवान बुद्धाने स्त्रीचं स्थान हे डोक्यावर पण नाही सांगितलं आणि पायाखाली पण नाही सांगितलं आणि त्यांना तासो तासी घासो घासी मारायचं पण नाही सांगितलं. मग कुठं स्थान आहे. तर महिलांना आणि पुरुषांना ध्यानात ठेवा, ही गोष्ट जर तुम्ही ध्यानात ठेवली तुमच्या घरात कधी भांडण होणार नाही, कधीच होणार नाही. तर जर एखाद्या महिलाचा नवरा जर गुणी असेल, चांगला असेल बिचारा, आणि त्याने खरंच जर तुम्हाला डोक्यावर बसवला असेल तर तुम्ही डोक्यावर बसू नका, उतरा खाली, लवकर उतरा, कारण ती तुमची जागा नाही आहे. जर तुम्ही तिथं बसले तर अवघड आहे. तर तुमची जागा मी तुम्हाला सांगून जातो आज की तुमची जागा कुठं आहे. तर डोक्यावर जागा महिलाची नाही, नवऱ्याची बी नाही, बायकोची पण नाही. तर डोक्यावर जागा कोणाची आहे. हे डोकं केवळ आणि केवळ आपलं डोकं फक्त तथागतापुढे झुकलं पाहिजे, म्हणून डोक्यावर जागा आहे बुद्धाची. डोक्यावर जागा कोणाची आहे. बुद्धाची. आणि खांद्यावर जागा आहे माता पितांची. खांद्यावर बायकोने बसवली पाहिजे, नवऱ्याने बसवला पाहिजे. खांद्यावर जागा आहे माता पितांची, डोक्यावर जागा बुद्धाची, खांद्यावर जागा माता पितांची आणि हृदयात जागा आहे पती पत्नीची. पत्नीने हृदयात जाऊन बसलं पाहिजे, डोक्यावर नाही बसलं पाहिजे. तुम्ही जर डोक्यावर बसल्या तर हृदयात दुसरं जीवन बसते कोणी बी, मग लय अवघड आहे. मग रडत बसतात, माय झालं. मग तुम्हाला सांगायचं होतं तिथं बसत जाऊन, तुम्ही काय बरोबर बसले. आपली जागा त्याची सोडून ती रिकामी जागा, मग रिकामी जागा भरा जोड्या लावा, असं होते. मग हाय का नाही अवघड काम आहे का नाही. म्हणून इतकी साधी गोष्ट आहे की डोक्यावर जागा बुद्धाची, खांद्यावर जागा माता पिताची, हृदयात जागा पती पत्नीची आणि डोळ्यात जागा मुला मुलींची. मुलं मुली डोक्यावर नका बसू आणि खांद्यावर बी नका बसू, कारण मुलं मुली जर डोक्यावर बसवली तर बुद्ध कुठे ठेवा आणि खांद्यावर बसले तर मायबाप कुठे ठेवा. आणि ज्याच्या डोक्यावर बुद्ध नाहीत, खांद्यावर मायबाप नाही, त्या घराची प्रगती होत नाही. थोडे दिवस पर्यंत होती पण चिरकाल होत नाही, पिढ्या पिढ्या होत नाही. म्हणून पिढ्यान पिढ्या आणि चिरकाल पर्यंत तुम्हाला प्रगती व्हायची असेल तर बुद्ध डोक्यावर ठेवा, खांद्यावर मायबाप ठेवा, हृदयात पती पत्नी ठेवा आणि डोळ्यात मुलं मुली ठेवा. डोळ्यात म्हणजे असं काय धाऱ्याच्या डोळ्यात नाही घालायची लेकरं. डोळ्यात जागा म्हणजे या डोळ्याने नेहमी ठेवायचं की एका डोळ्याने मुलांना धम्माचं शिक्षण द्यायचं आणि दुसऱ्या डोळ्याने चांगलं क्वालिटीचं शिक्षण द्यायचं. या दोन गोष्टी जर मुला मुलीत केल्या तर त्यांचं मंगलच होते. म्हणून मुलांची जागा आहे डोळ्यात. नेहमी लेकरावर लक्ष राहू द्यायचं की चांगलं शिकताय का आणि चांगले धम्माचे संस्कार आहेत का. हे दोन गोष्टी रामजी बाबाने त्यांच्या घरामध्ये 2 आसनं टाकून ठेवली होती भीमबाबासाठी. रात्री 3 वाजताच रामजी बाबा 3 वाजताच बिचारे उठायचे आणि बाबासाहेबांना 3 वाजेपर्यंत जागायचे. बाबासाहेब 3 वाजता उठून द्यायचे. 3 वाजेपर्यंत जागणारा रामजी बाबा होता, म्हणून आपल्या या सर्वांचा कोटी कोटीचा हा भीम बाबा बनला. त्यांनी 2 आसनं टाकली होती रामजी बाबांनी. एक आसन होतं विद्येचं आसन आणि दुसरं आसन होतं धम्माचं आसन. कबीराचे दोहे म्हणायला लावायचे बाबासाहेबांनी ते बसून, कंपल्सरी केलं होतं म्हणा म्हणून. आपण सुद्धा न चुकता आपल्या घरामध्ये एक वंदना सुरू करा. सकाळी घ्या नाही तर संध्याकाळी घ्या, असं एक दिवस मी खंड पडू देऊ नका. ज्यांना ज्यांना घरात सुख समृद्धी संपत्ती पाहिजे असेल, घरामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाही, कर्ज लवकर नील होतंय, लेकरा बाळाचे लग्न लवकर होतात, पोरं पोरी लवकर नोकरी लागतात, शेत पिकत नसेल तर लवकर पिकतंय, विहिरीला पाणी नसेल तरी पाणी लागतंय. हे अंधश्रद्धा नाही. ज्याच्या घरामध्ये सकाळी नाही तर संध्याकाळी एकदा वंदना सुरू केली, तुम्ही सुरू करा. 10 मिनिटं न चुकता सगळ्या घरच्या लोकांनी बसायचं आणि घरामध्ये वंदना म्हणायची आणि शेवटी म्हणायचं वंदन करे हम बुद्ध को, बुद्ध करे कल्याण, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध बड़े बलवान. वंदन करे हम धम्म को, धम्म करे कल्याण, धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान. वंदन करे हम संघ को, संघ करे कल्याण, संघ सदा रक्षा करे, संघ बड़ा बलवान. रोज सकाळी संध्याकाळी
वंदना झाल्यानंतर हे म्हणा तुमच्या घरामध्ये बघा प्रगती होती की नाही, उन्नती होती की नाही, विकास होतो की नाही, ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला कमी आहे त्या त्या गोष्टी प्राप्त होणं सुरू होतात की नाही बघा. खूप कल्याण होतं. त्यासाठी बाबासाहेबांनी आपला हा धम्म दिलेला आहे, त्यासाठीच बाबासाहेबांनी आपला हा मार्ग सांगितलेला आहे. म्हणून घरामध्ये सुख शांतता नांदवायची असेल तर बरोबर डोक्यावर बुद्धाची जागा ठेवा, खांद्यावर मायबापाची ठेवा, हृदयात पती पत्नी ठेवा, डोळ्यामध्ये मुला मुलीची ठेवा आणि पाठीवर जागा जवाई आणि सुनाची ठेवा. पाठीवर जिम्मेदारी ठेवायची. जर कोणाचा पोरगा नीट वागत नसेल तर तुम्ही सुनाला चांगला वागवा, कोणाची पोरगी जर नीट वागत असेल तर जवायाला तुम्ही चांगलं वागवा, जबाबदारीने वागवा. आणि कानामध्ये जागा पाहुणे रावळ्यांची. जेवढे आपले पाहुणे रावळे ते डोक्यावर नाही बसवले पाहिजे, पाहुणे रावळे डोक्यावर नाही बसवले पाहिजे, खांद्यावर नाही बसवले पाहिजे. तर पाहुण्यांची जागा कुठे आहे? जेवढे पाहुणे रावळे त्यांची जागा कानात आहे. कानात म्हणजे जसंही पाहुण्याचा दुःखाचा निरोप आला तर आपल्या हातचे काम सोडा, त्याच्या दुःखात धावून जा. कारण कानाने निरोप आला, दुःखाचा निरोप आला तर पाहुण्याच्या दुःखात धावून गेलं पाहिजे. आणि सुखाचा निरोप आला तर घरातल्या एखाद्या तरी माणसाला त्याच्या सुख कामात पाठवलं पाहिजे. याला म्हणतात पाहुणे कानात असले पाहिजे. आणि गोदमध्ये जागा म्हणजे मांडीवर जागा नातुंडा प्रतुंडाची. त्या नातुंडा प्रतुंडाला खेळवा आणि खेळवताना सुद्धा त्यांना बुद्धाच्या ओव्या, बुद्धाच्या गाथा, बुद्धाची वंदना आणि बुद्धाची किंवा बाबासाहेबांचे गाणे म्हणून झोपवा. लेकरांना झोक्यात टाकतानाच त्यांना गाथा वंदना म्हणून झोपवा. असं काही पण म्हणून झोपू नका. का कुणा ठाऊक आपल्या लोकांना जे खोटं खोटं शिकवलं. फक्त बहुजनाच्याच महिला काय करतात, आपल्या लेकराला झोक्यात टाकतात आणि झोक्यात टाकताना गाथा वंदना म्हणत नाही, उलट त्याला झोक्यात टाकतात आणि त्याला हाड हाड म्हणतात. हाड हाड ते कुत्र आहे बघा. आपल्या महिला लेकर झोक्यात टाकतात आणि हाड म्हणतात. हाड 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 पा आहे. बरं एवढे दिवस कोणी विचार नाही केला की हाड काऊन म्हणावं, का कुत्र आहे का कुत्र्याचं पिलू आहे. माणसाचं पिलू त्याला हाड हाड म्हणतात. आणि लेकरू जास्त रडत जास्त जोरात म्हणतात हाड 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 म्हणतात. एका बाईला तुम्ही गाणं म्हणताना पाहिलं, एक बाई तर लेकरू झोपून टाकलं गाणं म्हणी, हाडग कुतरी बाळंगडी धरा आमच्या बाळाची टंगोडी. बघा कुत्र्याला टंगड्या धरायला लेकरायच्या. काय गाणी विचित्रच गाणी इकडे. म्हणजे कोण संस्कार दिले ते काय माहिती, कुठून सुरुवात केली काय केली. म्हणजे बहुजनाचे सगळे लेकर कुत्रे हाड हाड आणि त्याची लेकर म्हणजे भले भाली. तर आपण कधी लेकराला हाड हाड म्हणू नका. लेकर जन्मले तर त्याचे कान फुकून घेऊ नका. लेकर जन्मले तर जन्मल्या बरोबर त्याच्या कानामध्ये नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स हे पहिलं वचन ऐकू द्या त्याला. जसंही लेकरू पाहिल तर त्याला पहिलं भगवान बुद्धाचा बाबासाहेबाचाच फोटो दाखवा. जसंही लेकरू बोलत तर त्याला पहिलं नमो तस्स शिकवा. जसंही लेकरू चालणं सुरू करत तर त्याला पहिलं विहारात घेऊन जा. जसंही लेकरू समजा लिहिणं सुरू करत तर पहिलं पाठीवर त्याच्याकडून नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि हे लिहून घ्या पहिल्यांदा. हे संस्कार आहेत. कान फुकायचे संस्कार सुद्धा बुद्धाची गाथा म्हणा. पण आपल्या जुन्या लोकांना नवीन सवय लावून दिली. आपल्या कितीतरी पहिला अजून बी लेकरं जन्म त्याचे कान फुकून घेतात. एका कार्यक्रमाला मलाही बोलवलं आणि एका कान फुकणाऱ्या बाईलाही बोलवलं आणि माझ्या पुढेच चालली ती बाई धडधडक 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 धडधडक. अरे म्हणलं बापरे, म्हणलं तुमच्याकडे कान फुकायची डिग्री कुठली, म्हणलं जॅपनची आहे का कुठली. म्हणलं त्याच्या घरी गेलो तर ती लेकरू माझ्या जवळ द्यायच्या ऐवजी कान फुकणारी जवळ पहिलं गेलं आणि त्या बाईनं कान फुकले, माझ्या समोरच फुकले. त्या बाळाला जवळ घेतलं आणि म्हणे कान्या कान्या पुढ आणि म्हशी गेल्या दूर पाय कान फुकल्या. म्हणजे कान्या कान्या खाईन म्हशीकडे जाय. अरे 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 म्हणजे अवघडच काम झालं. ते लेकरू मी हिसकून घेतलं. ते लेकरू हिसकून घेतलं आणि तिने ह्या कानात म्हणलं तर मी ह्या दुसऱ्या कानात म्हणलं यायचा मंत्र फुसकून निघून जाय. ते लेकरू जवळ घेतलं आणि म्हणलं यायचा मंत्र फुसकून निघून जाय आणि माझा मंत्र रथायात जाय. आणि मी दुसराच मंत्र म्हणला की कन्या कन्या नको खाऊ. मी म्हणलं पेढे पेढे खाय आणि इलायटेला जाय. पेढे पेढे खाय थायलंडला जाय. पेढे पेढे खाय जपानला जाय. आणि जपानहून आल्यानंतर मग सगळ्या आपल्या पाहुण्या रावल्याकडे जाय. त्याला बी नाही म्हणलं पुढे जाऊ. त्याला म्हणलं पेढे पेढे खाय. तो काय कन्या कन्या खुरू आणि म्हशी गेल्या दूर म्हणजे कन्याच खा. कितीतरी लोक लेकरचे घोगऱ्या वाटतात. घोगऱ्या म्हणजे दरिद्रीचं लक्षण. दरिद्रीचं लक्षण चांगलं वाटावं. काय काय पोरगा हो का पोरगी हो, मी म्हणतो पेढेच वाटाव. आपल्या ती एक विषमता. पोरग झालं तर पेढे आणि पोरगी झाली जिलाबी. पाहत अवघडच काम. जिलाबी म्हणजे जसं काय घरात असं हेंडोळ बेंडोळ करणार ते उलट तिलट काम. असे जिलाबी उलटी तिलटी आणि पेढा फडा सरळ सरळ गोल गोल. अवघडच काम आहे की नाही. आता पोरगी हो का पोरग हो काहीतरी एकच वाटावं. गुलाबच्या वाटा काय ते वाटायचं ते वाटा पण सामान वाटा ना. एका माणसाचा मला फोन आला म्हणे भंतीजी मला ना जिलाबी झाली म्हणे. आता जिलाबी झाली
आता पोरगी झाली सांगायला लाज वाटते काही काही लोकांना. फोन केला म्हणे पण त्याची आपल्या बायकोला पोरगी आपली जिलाबी झाली. म्हणलं तुमच्या बायकोने काय मैदा खाल्ला होता काय? जिलाबी. काय काही लोक फोन करतात तर म्हणतात भंतीची खुशीची गोष्ट आम्हाला पेढा झाला. पेढा कसं काय बोलत तुम्हाला? आता मुलगा झाला बरोबर नाही. अजब गजबच लोक कलाकार आहेत. म्हणून स्त्री पुरुष विषमता करू नका, भेद करू नका, समतेनं वागा. पण निसर्गाच्या नियमानुसार जे काय झालं तर भगवान बुद्धाने भिक्खू संघाची स्थापना केली. महिलांना दीक्षा देण्याची तथागताची इच्छा नव्हती. हा प्रश्न आपल्या भारतामध्ये अनेक लोक असा गाजू लागले आजकाल. ते म्हणतात नाही नाही तथागत असे असू शकत नाही, कारण तथागत हे विषमतावादी नव्हते. जर ते महिलांना दीक्षा देत नव्हते तर याचा अर्थ मग ते विषमतावादी होते काय? जसे की बाकीचे लोक स्त्रियांना शूद्र समजतात, अतिशूद्र समजतात, तुच्छ समजतात, हीन समजतात, दीन समजतात, तसे भगवान समजत होते का? तर म्हटलं नाही. भगवान स्त्रियांना बुद्धाची जननी समजतात, बोधिसत्वाची जननी समजतात, तिला श्रेष्ठ पुरुषापेक्षा श्रेष्ठ समजतात, महापवित्र समजतात. त्याच इथं बुद्धाला जन्म घालण्यास जबाबदार आहेत, त्याच कारणीभूत आहेत, त्याच या सुखाच्या कारणीभूत आहेत असं भगवंत किती वेळेस म्हटलेले होते. पण तरी भगवान महिलांना दीक्षा देण्यास तयार नव्हते, कारण भगवंताला त्यांच्याबद्दल करुणा होती. म्हणून दीक्षा देण्यास तयार नव्हती. अनेक महिलांच्या आम्हाला फोन येतात की भगवान महिलांना दीक्षा देत नव्हते तर काय विषमता होती का? काय नाही, विषमता नव्हती. कारण ही दीक्षा कशासाठी घेतात? ही दीक्षा घेण्याचं कारण आहे अरहंत होणे. अरहंत म्हणजे साऱ्या दुःखातून मुक्त होणे. साऱ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी ध्यानाला बसावं लागतं, आणि ध्यानाला बसण्यासाठी जंगलात जावं लागतं. आणि जंगलामध्ये महिला सुरक्षित नाहीत, कारण त्या हिंस्र प्राण्यापासून सुरक्षा करतील, पण दुष्ट स्वभावाच्या लोकांपासून आपलं रक्षण कसं करतील? म्हणून भगवंतांनी करुणेने पाहिलं होतं की यांना दीक्षा दिली, यांचं रक्षण कोण करत? यांचं रक्षण कोण करत? आजही तुम्ही विचार करा, आजही जर गावापासून शेताबितात जर कोणी राहत असेल आणि रात्रीला गावाबिवाला जात असलं तर एकट्या महिलांना लोक सोडत नाहीत. आजही कोणतरी घरी पाहुणे आणून ठेवतात किंवा महिलांना गावात आणून ठेवतात. साधं गावाच्या बाजूला 2 किलोमीटर असेल तर. आता पूर्वी तर जंगलात जावं लागत होतं, तर ठीक आहे, हिंस्र प्राणी बुद्धाला शरण गेले होते. वाघाने कधी बुद्धावर हल्ला केला किंवा सापाने कधी डौस केला पाहिलं तुम्ही कधी? तर भगवंताला माहित होतं की माझ्या या स्त्रिया मैत्री भावनेने प्राण्याला जिंकतील, पण या दुष्ट लोकांना कसं जिंकतील? म्हणून महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून हे कारण होतं त्यांना दीक्षा न देणं, कारण त्याची सुरक्षा कशी करावी. एक दुसरी गोष्ट अशी होती की तथागताने पाहिलं होतं की निसर्गाच्या नियमानुसार काही गोष्टी अशा सुरू झालेल्या आहेत की स्त्रिया ह्या जर भिक्षुनी बनवल्या तर जसं भिक्षू दुसऱ्यांवर आधारित आहेत तसं ह्या बी दुसऱ्यावर आधारित राहतील. पूर्वीच्या काळात पैशाला हात लावण्याची परमिशन नव्हती. आता पैशाला हात लावल्या गेल्यामुळं कधी कधी आम्ही आमच्या मनाने स्वेटर बिटो पेप्या घेतो. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी भोजनाला भिक्षा मागायला जावं लागत होती, आणि जर आपल्या चिवर लागलं तर लोक कपडा जमा देतील तेव्हा शिवा लागत होता. तोपर्यंत पैसेच नव्हते, विकत घेण्याचं काही कामच नाही. पण जर भिक्षुनी बनवल्या तर पुरुषापेक्षा जास्त त्यांना कपडे लागतील. का? कारण महिन्यामध्ये दर महिन्यात त्यांना जी मासिक पाळी येते तर त्या टायमात जास्तीचे कपडे वापरावे लागतील. ते कुठून आणतील? आणि ते कशा मागतील आणि कोणाला मागतील? कारण त्या टायमामध्ये 4-5 दिवस पर्यंत त्या दुर्बल बनतात, त्यांचे हातपाय दुखतात, डोके दुखतात, त्या बिचारे खूप परेशान असतात. अशा टायमामध्ये त्यांना धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी किंवा त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी कोण राहील? हे आनंदा हे कारण आहेत. म्हणून महाप्रजापती गौतमीला मी म्हणतो की माते, मी तुम्हाला दीक्षा देण्यासाठी तयार नाही, कारण तुमची सुरक्षा कोण करत? मग माय मावल्यांनो, भगवान हे कारुणिक आहेत का तुमच्यावर अन्याय करण्याच्या इच्छेने म्हटलं होते? भगवान मध्ये स्त्रिया आरत होऊ शकत नाही का? हा, होऊ शकतात ना. आनंदा, जेवढे पुरुष बलवान आहेत तेवढ्याच महिला बी बलवान आहेत, त्या बी आनंद होऊ शकतात, त्या बी सगळ्या दुःखातून मुक्त होऊ शकतात. मग भगवान फक्त व्यावहारिकच कारण आहेत ना? व्यावहारिक कारण आहेत. व्यावहारिक कारणामुळे मी त्यांना दीक्षा देत नाही. त्याच्यात आणखी एक कारण आहे आनंदा. कोणतं? आनंदा, तू गुळ पाहिला का? गुळ म्हणे हो भगवान, मी गुळ पाहिला. तो गुळ जर उघडा करून ठेवला तर मुंग्यांना आणि माशांना निमंत्रण द्यावं लागतं का की इथं गोडवा आहे, गोडवा आहे? नाही भगवान. मग ते काय येतात? भगवान त्यांचा बुद्ध धर्म आहे की जिकडे चिकटपणा आहे, गोडवा आहे, तिकडे त्या उडत येतात, मुंग्या चालत येतात. जसं गुळाच्या भेल्या आपण गुळ पाहिजे तिथं मुंग्या लागतात की नाही? मग आनंदा, जसं या प्राण्यांचा स्वभाव आहे की जिकडे गुळ आहे तिकडे मुंग्या आणि माशा येतात, तशा प्रकारे मानवी मनाचा स्वभाव सुद्धा आहे की मानवी मनामध्ये जर भिक्षूच्या बाजूला जर भिक्षुनी बनवल्या तर यांच्यामध्ये सुद्धा आसक्ती उत्पन्न होईल, मग नंतर स्नेह उत्पन्न होईल, नंतर सेवाभाव उत्पन्न होईल, मग प्रेम उत्पन्न होईल, आणि प्रेमाचं रूपांतर होऊ शकते कामवासनेत होईल, आणि दोघं दूषित होतील. म्हणून आनंद, मी तिसरं कारण पाहतो
हे दुःख मी पाहतो की मग जर संघच पवित्र नाही तर लोकांनी कोणाचं मार्गदर्शन ऐकायचं आणि लोकांनी कोणाची पूजा करायची, लोकांनी कोणाला दान द्यायचं? मग शेतीत जर खडबड मरबड आहे तर कशात पेरायचं? पुण्यं खेतं लोकसाती, आपण म्हणतो गातेमध्ये की भिक्खू संघ हा पुण्याचं शेत आहे. म्हणून त्यांचं चिवर बघा, हे 10 तुकड्याचा हे वाफे आहेत. आपण एक शेतात पेरतो असे वाफे आहेत भिक्षूंच्या चिवराला, असे 10 वाफे आहेत. म्हणजे भिक्षूचे चिवर म्हणजे शेत आहे. म्हणजे भिक्षूला नेहमी जाणीव असली पाहिजे की मी शेत आहे. हे लोक बिचारे जे दान देतात तर ते पेरतात, म्हणजे यांना अनेक पटीने झालं पाहिजे. आता मला सांगा, शेतामध्ये जर 1 किलो गहू पेरले तर पोत्यानं होतात की नाही? तसं भिक्षूला थोडं दिलं तर अनेक पटीने होते. तुम्ही पंचशील पालन करून जर समजा तुम्ही दान दिलं तर त्याचं फळ मिळतंय. पण तेच जर तुम्ही अष्टशील पालन करून दान दिलं तर त्याचं अनेक पटीने दान मिळते. अष्टशील पालन करणं म्हणजे सुपीक जमीन बनवणं, आणि ते तुम्ही एखाद्या दुसरी भिक्षूला देणं तरी पुण्य मिळतंय. पण त्यापेक्षा जर शिलवान भिक्षूला दिलं तर मग अधिकच पुण्य मिळते. काळ्या सुपीक जमिनीप्रमाणे आहेत. म्हणून सुपटीपन्न, उजीपटीपन्न, न्यायपटीपन्न. म्हणून महिन्यामध्ये 26 दिवस पंचशील पालन करा, पण महिन्यातले 4 दिवस अष्टशील पालन करा. सगळे करा. पंचशीलाने महासुख नाही मिळत. महासुख जर प्राप्त करायचं तर अष्टशील पालन करावं लागतंय. ते महिन्यातले 4 दिवस कोणते आहेत? पौर्णिमा, कृष्णाष्टमी, शुक्लाष्टमी आणि अमावस्येच्या अगोदरचा दिवस चतुर्दशी. हे लोकांना काही कळतच नव्हतं. मग लोकांना कळावं हे महिन्याचे 4 दिवस कोणते, तेवढ्यासाठी म्हणून मग मी कॅलेंडर काढलं. 10 वर्षापासून काढू लागलो. फक्त तोच उद्देश आहे की लोकांना नीट कळावं की महिन्याचे 4 उपसत कोणते आहेत. म्हणून आपण ज्ञान सत्यशोधक नावाचं कॅलेंडर काढलेलं आहे. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही तिकडे घेऊ शकता किंवा इथं स्टेजवर पण मिळेल तुम्हाला. कशासाठी? की लोकांना कळावं की बाबा हे 7 दिवस आहेत. साधारण दिवशी दान देण्याचं पुण्य वेगळं आहे, पण कृष्णाष्टमीच्या दिवशी जर दान दिलं तर त्याचं पुण्य त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि कृष्णाष्टमीपेक्षाही जास्त पुण्य शुक्लाष्टमीत आहे. आणि शुक्लाष्टमीपेक्षाही जास्त पुण्य चतुर्दशीच्या दिवशी केलेलं आहे. आणि चतुर्दशीपेक्षाही जास्त पुण्य पौर्णिमेच्या दिवशी आहे. म्हणून कालचा आजचा हा दिवस जो काही पौर्णिमेचा आहे ना, हा अधिक जास्त पुण्याचा आहे. काय कारण आहे? कारण भरती ओटी जसं येतात तसं आपल्या मनामध्ये सुद्धा राग द्वेष मोहाचे वारे येतात. आणि शक्यतो लोकांच्या चुका ह्या अंधारात होतात. शक्यतो पंचशील लोक अंधारात तोडतात. हत्या करायची असले लोक अंधाराचा आधार घेतात. चोरी करायची असली तरी अंधाराचा आधार घेतात. व्यभिचार बी करायचा असला तरी अंधाराचा आधार घेतात. खोटं बोलायचं असेल तरी महिला चुकल्या करायच्या असतील एखादा जाऊन बसून करतात अंधारात. आणि दारू पिऊन धिंगाणा करायचे लोक ते बी अंधारात करतात. म्हणून अंधारात केलेल्या कर्माचे फळ बी अंधारातच येतात. मग ते अमावस्यालाच येतात. म्हणून अमावस्येच्या अगोदरच्या दिवशीच अष्टशील पालन केलं तर वाईट कर्माचे फळ येणार नाहीत. आणि म्हणून बुद्ध आपल्याला त्या दिवशी अष्टशील पालन करायला सांगतात. चतुर्दशीला, अमावस्येच्या अगोदर दिवस चतुर्दशी. म्हणजे 4 आणि 10 म्हणतात म्हणजे 14वा दिवस. पौर्णिमेच्या नंतर तर 14वा दिवस. अमावस्या 15वा दिवस असतो. म्हणून केलेल्या वाईट कर्माचे फळ अमावस्याला येतात आणि केलेल्या चांगल्या कर्माचे फळ पौर्णिमेला येतात. मग पौर्णिमेला जर चांगले फळ येणार तर भगवान म्हणते उपवास का सांगितलं मग त्या दिवशी? कारण त्या दिवशी चांगले फळ आले तर लोक बिघडण्याची शक्यता असते. कारण जास्त पैसा आला लोक बिघडण्याची शक्यता असते. म्हणून त्या दिवशी पुन्हा त्याला मध्यम मार्ग शिकवलेला आहे. जसं खेड्यातलं पोरग बिघडलं तर जास्तीत जास्त बिड्या सिगारेट पिण्यापर्यंत बिघडलं, पण शहरातलं बिघडलं तर जास्त बिघडू शकतं. त्याच्याकडे पैसे असतात. पैसे असलेला माणूस बिघडणं आणि बिना पैशावाला बिघडणं याच्यात फरक आहे. म्हणून पैसे म्हणजे सुख आलं, तुम्ही चांगल्या कर्माचे फळ आले तर तेव्हाही तुम्हाला प्रज्ञा असली पाहिजे की आपल्याला मध्यम मार्गाने चालायचं आहे. आवश्यक त्याच गोष्टीवर खर्च करायचा आहे, इच्छेवर नाही खर्च करायचा आहे. हे तुम्हाला कळण्यासाठी बुद्धाने 4 दिवस सांगितलेले आहेत. आणि ते 4 दिवस लोकांना नीट कळावेत म्हणून आपण त्यासाठी कॅलेंडर काढलेलं आहे. त्याच नावाचं मी चॅनल पण काढलेलं आहे, ज्ञान सत्यशोधक नावाचं. युट्यूब चॅनलला जवळजवळ माझे 500 प्रवचन आहेत. तुम्ही घरी बसल्या त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला घरी बसल्या ते प्रवचन ऐकायला मिळतील. आणि त्याच चॅनलवरून मी धम्ममय भारत मिशन सुरू केलेलं आहे. अनेक लोकांना याची खबर नसेल. मग अशी सूत्रसंचालन वाघमारे साहेबांनी मला वाटतं ते सांगितलं तुम्हाला की धम्ममय भारत मिशन आपण जवळजवळ 2-2.5 वर्षापासून सुरू केलेलं आहे. काय धम्ममय भारत मिशन? सोप्या भाषेमध्ये आहे की बाबासाहेबांची अंतिम इच्छा होती की मला जर आयुष्य मिळालं तर मी हा भारत बौद्धमय करीन आणि सगळं विश्व धम्म राज्य करीन, असं बाबासाहेब म्हटले होते. जर मला आयुष्य मिळालं तर. आणि जर मला यथा कदाचित आयुष्य नाही मिळालं तर माझ्यावर श्रद्धा ठेवणारे हे जे माझे मुलं मुली आहेत हे भारत बौद्धमय करण्यासाठी तन मन धन आपलं सर्वस्व अर्पण करतील आणि भारत बौद्धमय करतील. बौद्धमय करतील म्हणजे घराघरातले लोक पंचशीलधारी आणि महिन्यात अष्टशीलधारी बनवतील. दानी, सिलवान, समाधीवान बनवतील असा त्याचा अर्थ होतो. पण भारतामध्ये मात्र जेही गव्हर्नमेंट येतात तर ते भारतीय संविधान बदलण्याच्या भानगडीत पडतात आणि बहुजनाच्या हिताचे काम करतात. कसा भारत बौद्धमय होईल? शिक्षणाचे दरवाजे बंद होत चाललेले आहेत, स्कॉलरशिप बंद होत चाललेले आहेत. मग आता काय करावं? मग तेव्हा मी लक्षात घेतलं की आता भारत बौद्धमय कधी होईल?
बौद्धमय भारत करणं म्हणजे त्या धम्माचा प्रचार होत असतो ज्या धम्माचे धर्मगुरू प्रशिक्षित असतात, ज्या धर्माचे धर्मगुरू ट्रेनिंग वाले असतात, ते धर्मगुरू दुसऱ्याला ट्रेनिंग देतील. आता धर्मगुरू ट्रेनिंग वाले नाहीत तर कसं काय भारत बौद्धमय होईल? मग मला लक्षात आलं की अरे भारत बौद्धमय जर करायचं असेल तर पहिलं इथं भिक्षू ट्रेनिंग वाले बनावं लागतील. मग भिक्षू जर ट्रेनिंग वाले बनावं लागतील तर भिक्षू ट्रेनिंग सेंटर उभे करावं लागतील. मग आता इथं कोणी भिक्षू बनवायला तयार नाही. कोणत्या बी आईला विचारा तुमचा मुलगा भिक्षू करा तर कोणी करायला तयार नाही. श्रीलंकेमध्ये मात्र 2 मुलं दान देतात तिथल्या महिला, थायलंडच्या महिला, बर्माच्या महिला बी देतात. श्रीलंकेमधल्या प्रत्येक उपासक उपासिका पहिला जो मुलगा होतो तो भिक्षूच बनवून टाकतात. प्रत्येक घरातून एक मुलगा भिक्षू झालेला आहे तिथं. प्रत्येक, असं एकही घर नाही की त्यांच्या घरातून भिक्षू नाही. काही 10-12 वर्ष राहतात, काही 15 वर्ष राहतात, काही कायमस्वरूपी राहतात. मग एक मुलगा भिक्षू म्हणून देतात आणि दुसरा मिलिटरीमध्ये भरती करतात. आणि जोपर्यंत श्रीलंकेमध्ये प्रभाकरन युद्ध केलं होतं, अर्धी श्रीलंका जिंकली होती, तोपर्यंत मिलिटरीतले पोरं लग्न करत नव्हते श्रीलंकेत, कारण कधी मृत्यू येऊ शकतो म्हणून. बघा 2-2 मुलं श्रीलंकेमध्ये, एक भिक्षू लग्न करत नाहीत आणि ते मिलिटरीत गेले ते बी लग्न करत नाहीत. एका घरातून 2-2 मुलं गेलेत. त्यामुळे श्रीलंकेमध्ये आजही मुलांचं प्रमाण कमी आहे. 100 मुली आहेत आणि 70च मुलं आहेत. 3 मुलं कमी पडत आहेत तिथं. 30 मुलं कमी पडत आहेत. थायलंडमध्ये तीच गत आहे. थायलंडमध्ये बी मुलीचं प्रमाण जास्त आहे, मुलाचं कमी आहे. आपल्याकडे मुलाचं संख्या जास्त आहे, मुलीची कमी आहे. म्हणून मला असं वाटतंय की भारतातल्या चांगल्या शिकल्या सवरलेल्या सिल्वान पोरांनी इथल्या ब्राह्मणांच्या पोरी करण्यापेक्षा थायलंडच्या आणि श्रीलंकेच्या पोरीसोबत लग्न करावे. कारण तिथली मुलगी जर लग्न करून आणली तर सिल्वान पोरगी बी भेटली आणि त्यांचे बरेच बिझनेस आहेत, मोठे मोठे व्यापार व्यवसाय कंपन्या या पोरीच्या मालकीच्या आहेत. त्यामुळं थायलंडची पोरगी जर आली तर तिच्याबरोबर कंपनी येते, कमीत कमी त्या कंपनीत 10-12 पोरं तर लागतील, डबल काम होऊन जाईल. त्यामुळे आपल्या इकडच्या महिलांनी सुद्धा सून म्हणून थायलंडची पोरगी करावी. तिची भाषा समजो की न समजो, कुणाला म्हणायचं काय माहिती, बस एवढं काय अवघड तरी नंतर भाषा एक तर तिची शिकायची नाही तर आपली शिकवायची. आता बघा 2 दिवस ते भतीजे आले तर बरं शिकले का नाही. दादा ते भतीजी जेबीम करू लागल्या, क्या चल रहा एवढं शिकले. आता इथं 2 दिवसात शिकतात काही काय कधी शिकून जातं. भाषा तरी काय एवढं लागते. आणि असं तरी आपली भाषा काय लगे एवढी भारी आहे मराठी भाषा. तुम्हाला काय वाटलं मराठी भाषा लई भारी आहे का? मराठी भाषा काही एवढी सुधारलेली भाषा नाही, बिघडलेली भाषा आहे. मराठी भाषेमध्ये लय अवघड काम आहे. मराठी भाषेत असे काही शब्द आहेत ते कुठं डिक्शनरी सापडत नाहीत, कुठं सापडत नाही. घरी पाहुणे आले आणि पोराला दूध आणायला दुकानात पाठवलं. पोरग दूध आणायला गेलं तिकडेच खेळत बसलं. वाट्यावर एक महिला आली, तिनं पाहिलं तर लगेच पोराला आवाज दिला, ए लवकर मर ना. असा सांगा मरचा अर्थ काय? जा बरं मरा डिक्शनरीत पहा बरं मरचा अर्थ काय. जोरात म्हणे ए लवकर मर ना, म्हणे लवकर मर म्हणजे ये. आता बघा हे याचा अर्थ काय बघा. मराठी आहे का मर म्हणजे ये नाही. कधी कधी समजा एखादं पोरग जर समजा शाळेत चाललं रस्त्यातच खेळत बसलं तर त्याच्या घरचे मध्ये अरे शाळा सुरू झाली लवकर मर ना, लवकर मर म्हणजे शाळेत जा. आता बघा याल बी मर म्हणतात, जाल बी मर म्हणतात. काही लहान लेकरं दरवाज्यातच बसतात, त्याच्या घरचे दरवाज्यातच बसून देतात. आणि काही लेकरं जे बसतात 2 घंटे बसतातच, नुसतेच बसतात, खेळतच बसतात, अरे गोट्या काढतात, करतच नाही. तर घरातली महिला येते पाहिजे कुठे गेलो माहिती का वाचा बसले तिथं म्हणे. बस म्हणलं रागात म्हणता ए लवकर मर ना, म्हणजे लवकर मर म्हणजे आता लवकर कर म्हणतात. काय कर एखादं लेकरू कुई करायला लागलं, मांडीवर बसलं आणि त्याला जर म्हणलं पलंगावर जाऊन झोप ना, नाही तर ओरडू लागलं तर रागात म्हणतात लवकर मर ना म्हणजे झोप. बघा आपल्याकडे खायला बी मर म्हणतात, बसायला बी मर म्हणतात, चालायला बी बस म्हणतात, ये जाय सगळं मरच म्हणतात. मराठी भाषा अजब. म्हणून उपासक उपासिकांनो हे जे काही अष्टशिलाचं पालन जे आहे तर अष्टशिलाचं पालन करणं हे सगळ्या सुखाच्या आगाराचे दरवाजे खुले करणं होईल. म्हणून तुम्ही पंचशील पालन तर कराच करा, ते कटाक्षाने करा, पंचशील कधी उडू देऊ नका. परंतु मात्र अष्टशिलाचं बी पालन करणं सुरू करा, कारण ते आपल्याला जास्त पुण्य मिळवून देतं. आणि भगवान तथागत सम्यक संबुद्धाला एकदा विशाखा माताने विचारलं होतं. भगवान शहरामध्ये उपवास करण्याची जास्त परंपरा सुरू झाली, कारण जास्तच महिला त्या टाइमात उपवास करू लागल्या होत्या, अबौद्ध स्त्रिया. हे विशाखाला कळलं तेव्हा विशाखा आली म्हणे भगवान बाकी जाती धर्माच्या महिला उपवास तापस करत आहेत तर आपल्याकडे तसं काही उपवास तापास नाही का? ते सांगतात उपवास केल्याने हे मिळतं ते मिळतं, स्वर्गप्राप्ती होती, अमुक मिळतं टमुक मिळतं, सगळं मिळतं. भगवान तसं आपल्याकडे काही नाही का? तर भगवान म्हणतात विशाखे असं उपवास तापास केल्याने काही मिळत नाही असं खोटं आश्वासन बुद्ध आणि त्याचे पुत्र भिक्षू देऊ शकत नाही. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये असं काही नाही का?
की काहीतरी आचरण केल्यानंतर भिक्षू लोक आश्वासन देतील की उपासकांनो हे करा, पक्क तुम्हाला याचा लाभ होईल, असं काही नाही का? तर तेव्हा भगवान म्हणतात विशाखे आहे. विशाखे मी जेव्हा बघतो तर तेव्हा मला 3 उपवास दिसतात. एक गो उपोषक, एक निगंठनाथ उपोषक आणि एक आहे आर्य उपोषक. म्हणजे जसं एखादी गाय सकाळी सोडल्यानंतर ते दिवसभर चरत राहते, खात राहते, संध्याकाळी बी खाते, रवंत करत राहते आणि पुन्हा विचार करते आता उद्या इकडे हिरवा भेटल, तिकडे हिरवा चारा भेटल, तसं सोचत राहते. तसं एखादी महिला किंवा पुरुष उपवासाच्या नावाखाली शेंगदाणे खाय, साबुदाणा खाय, हे खाय, ते खाय, ते खाय, खातच राहते दिवसभर. काही लोक मला उपवास खातच राहतात. उपवासाचं नाव टम चाललेत काय होत. आम्ही पण लहानपणी उपवास धरायचो, साबुदाणा खाऊस तर धरायचो, मग सोडून द्यायचो. घरच्याला माहिती झालं ते खाऊस तर धरते, नंतर देते सोडून. तर असे अनेक लोक उपवास धरतात पण लय खातात. काही उपवासाचा चिवडा बी आला आता. उपवास आणि असं खातात, रोजच्या पेक्षा जास्त खातात आणि म्हणतात मला उपवास आहे. तर भगवंतांनी याला गो उपोषक नाव दिलं. गो म्हणजे गाई सारखं चरत राहणे म्हणून गो उपोषक. काही मिळत नाही म्हणे, खायची भावना वाढते, आसक्ती वाढते, विशाखा काही मिळत नाही. दुसरं भगवान निगंठनाथ उपोषक म्हणे. निगंठनाथाचे गुरु काय करतात म्हणे, हे शिष्यांच्या समोर दिवसभर थुंक पण गिळत नाही, पाणी पण पित नाहीत, पण रात्री चोरून खातात म्हणे. चोरून खातात. विशाखे असेच काही लोक असतात, उपवास तापासाच्या नावावर चोरून खातात. त्याने चोरीची वृत्ती बळावते, फायदा काही होत नाही. मग भगवान कोणतं उपोषक श्रेष्ठ आहे? मग म्हणतात विशाखे आर्य उपोषक श्रेष्ठ आहे. मग ते कसं आहे? मग तेव्हा भगवान पुढून सांगतात की विशाखे आर्य उपोषकामध्ये एक उपासिका किंवा एक उपासक सकाळी लवकर उठते. सकाळी लवकर उठून आपल्या डोईवरून आंघोळ करून ते पांढरे शुभ्र कपडे परिधान करतो किंवा करते. पांढरे शुभ्र कपडे परिधान करून आपल्या दारून आंघोळी बिंगोळी काढून घर सगळं सुंदर सजवून सकाळीच बरोबर आपल्या डोळ्यांनी झाडाचे पानं दिसणं जेव्हा सुरू होतील किंवा आपल्या हातावरल्या रेषा सूर्याच्या किरणाला जेव्हा दिसणं सुरू होतील तेव्हा ती अष्टशील ग्रहण करते. अष्टशील ग्रहण करत असताना ती बुद्ध धम्म संघाला 3दा शरण जाते, अनुसरते. त्यानंतर ती असं वचन घेते की मी काया वाचा मनाने प्राण्याची हत्या करणार नाही, पानाती पाता वेर म्हणे शिक्कापदं समाधी, असं ती वचन घेते, प्रतिज्ञा घेते. अष्टशिलाच्या दिवशी ती दुसरी प्रतिज्ञा घेते की मी काया वाचा मनाने चोरी करणार नाही. 3 अंगाने. हे शील एका अंगाने नाही पालन करायचं. म्हणजे प्राण्याची हत्या आपण नाही करायची आणि दुसऱ्याला पण नाही करायला लावायची. काही लोक स्वतः साप मारत नाही पण दुसऱ्याला मारायला लावतात, मार म्हणतात. तर तेही तुमचं शील तुटतं. तर तोंडाने बी सांगायचं नाही. म्हणजे आपण स्वतः मारायचं नाही, दुसऱ्याला मारायला लावायचं नाही. आणि ज्याने कोणी कदाचित हत्या केली तर त्याची प्रशंसा करायची नाही, पाहुणचार करायचं नाही, जय भीम करायचं नाही, त्याला सपोर्ट करायचं नाही. कारण मनाला सपोर्ट करायचं नाही. याचं नाव आहे त्रिविध अंगांनी शील पालन करणे. 3 अंगांनी शील पालन करा तुम्ही. पौर्णिमेच्या दिवशी, चतुर्दशी दिवशी, अमावस्या, कृष्णाष्टमी, शुक्लाष्टमी. तर ते अष्टशील आर्य उपोषक पालन करताना विशाखे ते दुसरं पहिलं व्रत घेतात की मी हत्या करणार नाही, कोणाकडून करून घेणार नाही आणि करणाऱ्याची प्रशंसा करणार नाही. दुसरा चोरी करणार नाही, दुसऱ्याला चोरी करायला लावणार नाही. आणि ज्याने चोरी केली तर त्याला मी माझा मनाने कुठलाही सपोर्ट करणार नाही, पाहुणचार करणार नाही, जय भीम करणार नाही. तिसरं शील त्या दिवशी मी ब्रह्मचर्याचं पालन करेन. बाकी पंचशीलामध्ये काय आहे? कामेसु मिच्छाचारा वेरमणी. म्हणजे पती सोबत एकनिष्ठ राहील, पत्नी सोबत एकनिष्ठ राहील. पण पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नी सुद्धा आम्ही एकत्र येणार नाही. बहीण भावासारखे वागू, गुरु शिष्यासारखे वागू, भिक्खू भिक्षुणीसारखे वागू, माय लेकरासारखे वागू किंवा बाप पोरीसारखे वागू. याचं नाव आहे अब्रह्मचर्य वेरमणी शिक्कापदं समाधी. तर महिन्यातले 4 दिवस पती पत्नीनं भिक्खू भिक्षुणी बनावं, गुरु शिष्य बनावं, माय लेकर बनावं. याचं नाव आहे अब्रह्मचर्य वेरमणी. ब्रह्मचर्याचं पालन करायचं. ब्रह्मचर्याचं पालन केल्याचा फायदा 7 सेकंदामध्ये होतो. तुम्ही जर ब्रह्मचर्याचं पालन करायचं ठरलं तर पहिलं तुमच्या शरीरातले जे रोग आहेत ते बंद होतात, कमी होत जातात आणि जे होणार आहे ते होत नाही. ब्रह्मचर्याचा पहिला फायदा आहे. म्हणून तुम्ही ब्रह्मचर्यावर लक्ष द्या. ब्रह्मचर्याचं पालन करणारा व्यक्ती निसर्गामध्ये दावा करू शकतो त्याने जे म्हटलं तसं होत जातं. ते दुसऱ्याच्या दुःखामध्ये जाऊन त्यांच्या डोक्यावर हात जर ठेवला तर दुसरा माणूस आजारातून बरा बी होऊ शकतो. ब्रह्मचर्याचे भरपूर फायदे आहेत. आणि ब्रह्मचर्य पालन करणारा व्यक्ती ध्यानावर बसल्याबरोबर काही वेळातच त्यांचं मन श्वासावर केंद्रित होतं आणि त्याला लगेच संवेदना कळतात आणि त्याचे विकार त्याला काढण्यासाठी ब्रह्मचर्य मदत करतं. ब्रह्मचर्य हे मोठ्या बिल्डिंगचा पक्का पाया असल्यासारखा आहे. म्हणून तुम्ही पहिलं महिन्यातले 4 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा. हे शील ग्रहण करता. 4थं खोटं बी बोलणार नाही, चुगली बी करणार नाही, कटुवचन बी बोलणार नाही, निंदा नालस्ती बी करणार नाही, व्यर्थाची बडबड करणार नाही. हे 4थं शील. 5वं नशिली पदार्थात सेवन करणार नाही आणि तशा ठिकाणी पण जाणार नाही. पमाद ठाणा
म्हणजे जिथं प्रज्ञाच राहत नाही, नुसता मद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होतो, भांडण उत्पन्न होतं, कामना उत्पन्न होतं, अशा ठिकाणी पण जाणार नाही. जसं पोलीस ठाणा, बस ठाणा, तसं पमादा ठाणा म्हणजे दारूचे अड्डे, पिक्चरच्या टाक्या, जिथं भांडणं होतात तिथं ढाबे बिबे, तशा ठिकाणी पण जाणार नाही. पौर्णिमा, चतुर्दशी आणि 2 अष्टमीच्या दिवशी. हे 4थं शील, 5वं शील. विकाल भोजना म्हणजे 12च्या अगोदर भोजन करीत, सकाळी उठल्याबरोबर 7 वाजता नाश्ता करू शकता. जे करायचं ते करा, शाबदाना बिबदाना काही नाही. तुम्हाला जो पचतो तो खा. तुम्हाला जर पोहे पचत असेल तर पोहे खा, आणि तुम्हाला जर उपमा पचत असेल तर उपमा खा. कोणताही नाश्ता खाऊ शकता. 1 ग्लासभर पाणी पिण्यापुरता एक आपल्या पोटाचे 4 भाग करावे. 2 हिस्से जेवण, 1 हिस्सा पाणी आणि 1 हिस्सा हवा. नेहमी हे ध्यानात ठेवलं पाहिजे. नाही तर 3 हिस्से जेवण आणि 1 हिस्सा पाणी, हवा कुठे जावं. म्हणून या गडबडी होतात, हे गुडगुड गाडगुड होतं. याच्यामुळे होतं, हे लोकांना कळत नाही की काय कसं करावं. पुताने बारीक सारीक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणून विकाल भोजन म्हणजे सकाळी नाश्ता करावा आणि 12च्या अगोदर भोजन करावं. कारण आपली उजवी नाकपुडी सुरू असते, आणि उजवी नाकपुडी सुरू असताना जेवल्यानंतर आपलं रक्त शुद्ध बनतंय, आणि रक्त शुद्ध बनलं की त्या माणसाला चिडचिड होत नाही, कॅन्सर होत नाही, अटॅक येत नाही, शुगर होत नाही, आणि कोणतेच आजार होत नाही. वैज्ञानिक कारण आहेत. आणि म्हणून 12च्या अगोदर केलेलं भोजन लवकर पचून जातं. डाव्या कुशीवर झोपून थोडं उजव्या कुशीवर झोपलं की लवकर अन्न प्रक्रिया होते, आणि तो माणूस जास्त जीवन जगतो. ज्याचं जठर चांगलं त्याचं जीवन चांगलं. आणि म्हणून संध्याकाळी 12च्या अगोदर भोजन करा, आणि 12च्या नंतर भोजन नाही करायचं. 12च्या नंतर संध्याकाळी मात्र लिंबू पाणी घ्या, गुळ पाणी घ्या, मोळाचा मध घ्या, किंवा पतला ज्यूस घ्या फळांचा, तो संध्याकाळी घेऊ शकता. पण जर एखादा आजार कोणी असेल तर दवा घेण्यापुरता थोडासा आहार घ्या. बिमार असेल तर, बिमार नसेल तर नाही. याला म्हणतात विकाल भोजन वेरमण. त्याच्यानंतर नच गीत वादित म्हणजे नाचणं, डान्स, गाणे, वाद्य हे पाहू नका, करू बी नका, दुसऱ्याला बी करायला लावू नका. आपण कधी नातूला पडतो म्हणतो नाच 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 म्हणते, सांग झिंगाटवर नाच नाही थोडंसं, याला भारी नाचत. नाही तर आपण म्हणतो ते पुष्प मधला डान्स कर म्हणतो कधी. तर लेकराला नाचवायचं नाही, कोणाला नाचवायचं नाही. तर नच गीत वादित विसुकात असताना विशेष प्रकारे सुख मिळेल असं दर्शन पण करायचं नाही. म्हणजे कोंबड्याच्या झुंजी, रेड्याच्या झुंजी, वाघ, आपल्या साप मुंगुसाचा खेळ पूर्वी होते. आता काय WWF, क्रिकेट, PUBG गेम, टीव्ही सिरियल हे पाहायचं नाही. याचा विसुकात असताना माला गंध, माला म्हणजे काळ्या मण्याची, पिवळ्या मण्याची, गजरे बिजरे, हे माला गंध म्हणजे कुकू, टिका, काळाबुका, टिकली हे नाही लावायचं. माला गंध. विलेपन धारण म्हणजे विशेष प्रकारचं लेपन, फेअर अँड लवली, पिकोटरमरी, त्याच्यानंतर ते तोंडाला लावायचं बेसन किंवा हळदी. हे ज्यांना सौंदर्य सुधारा असं काही लावायचं नाही. फेअर अँड लवली पण लावायचं नाही. फेअर अँड लवली तर मी स्वतः 3 वर्ष लावली, पण काळाच्या काळाच राहिलो. कुठं गोरा झालो. अगोदर पण लावली, नंतर पण लावली. त्यामुळे काय करू होतं ते उगं सांगतात. आपलं मन चांगा तो कटवट में गंगा, ते म्हणतात ना कबीर. तसे मन माणसाचं निर्मळ असेल तर सगळं त्याचं जीवन निर्मळ बनतं. म्हणून विसुकात असताना मालागंध विलेपन धारण, मंडन विभूषण टाणा म्हणजे मेकअप करू नका. अशा प्रकारचं भांग, तशा प्रकारचं भांग, अशा प्रकारचे मेकअप, तशा प्रकारचे मेकअप, गजरे बिजरे किंवा नाना प्रकारचे लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल हे सगळं असं काही करायचं नाही त्या दिवशी. त्याच्यानंतर काय म्हणतात, उच्चासैन महासैना, मोठ्या असणार, कामना उत्पन्न होतील, प्रमाद उत्पन्न होईल, असे मोठे असणार बसायचं नाही, झोपायचं नाही. आणि अशा प्रकारे जर तुम्ही 8 शिलाचं पालन केलं तर तुम्ही 24 घंटे पालन करा, आणि नंतर सत्यक्रिया करा की या पुण्य बलाने माझा असं हो. जर तुम्ही कमी मार्काने पास होत असाल तर तिथं पुढे तुम्हाला जास्त मार्क पडतील. जर लवकर लग्न जुटलं जे काही तुम्ही इच्छा व्यक्त करता ती होती, पण तुम्हाला हे पालन करावं लागतं. आणि ते पालन कसं करावं, काय करावं, हे तुम्ही जर ज्ञान सत्यशोधक चॅनलला सबस्क्राईब केलं तर दर हप्त्याला या उपवासाच्या दिवशी मी ऑनलाईन येतो आणि लोकांना अष्टशील देऊन लोकांना शिकवतो. हजारो लोक महाराष्ट्रातून जुटतात. म्हणून उपासकांनो, भगवान तथागत सम्यक संबोधाने आपला हा श्रेष्ठ अष्टांगिक मार्ग शिकवलेला आहे. या अष्टांगिक मार्गानुसार जगा. अष्टांगिक मार्गानुसार जगले तर घरात भांडणच होत नाही. कारण पतीला माहित पडतं की जी माझी पत्नी महिन्यात 4 दिवस माझ्यासोबत सुद्धा पती भाव ठेवत नाही, मला सुद्धा देव समजते, मला सुद्धा पिता समजते, मलाही भाऊ समजते, बाकीचे 26 दिवस ती किती चांगली वागण पुरुषांसोबत. तेच गोष्ट पत्नी विचार करते की माझा पती एवढा चांगला, माझा पती महिन्याचे 4 दिवस जर मला मुलगी समजतो, मला आई समजतो, मला जर भिक्षुणी समजतो, देवी समजतो, तर हा माझा पती देव बाकीचे 26 दिवस बाकीच्या स्त्रियांसोबत किती चांगला वागत असेल. हे विश्वास निर्माण होतो अष्टशिलामध्ये. आणि विश्वास निर्माण होतो, विश्वास म्हणून जगणं बी सुरू करतात आणि त्याचे अनेक लाभ होतात. म्हणून मायमाऊल्यांनो, बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा घेतली विजयादशमीच्या दिवशी, त्या दिवशी 14 तारीख आली होती, तर त्या दिवशी बाबासाहेबांना अष्टशील पालन केलं होतं. हे उपोषण हे काय कर्मकांड नाही, आता उपास तापास नाही. कितीतरी पाहिला म्हणतात आम्ही पौर्णिमा धरली म्हणलं का धरली द्या सोडून, नाही तर पुढच्या वेळेस येणार नाही. पौर्णिमा धरायची नसती, धारण करायची असती.
उपोषण धारण करणे हे विशाखे, हे अष्टशील उपोषण जे कोणी धारण करतील तर त्यांना सुख किती मिळतं? 9 कोटीचं आसन, 9 कोटीचे हिरे लावून जर राजा एखादा त्या आसनाचं सुख भोगत असेल तर विशाखे त्या राजाचं सुख सुद्धा या अष्टशील पालन करणाऱ्या सुखाच्या पुढे काहीच नाहीत. एका फुलाच्या पाकळीच्या 16वा हिस्सा पण बराबरी करत नाही असं बुद्ध विशाखाला म्हटलेले आहे. आणि बुद्ध वचन कधी वाया जात नाही. अष्टशील पालन केल्यानंतर मनुष्याला पहिलं ध्यान लवकर प्राप्त होतं. आणि पहिलं ध्यान जे आहे की नाही हे 9 कोटीच्या दागिन्याच्या सुखापेक्षा कितीतरी पटीचं पुढचं सुख आहे. ते आंतरिक सुख आहे, अध्यात्म सुख आहे. म्हणून माय मावल्यांना तुम्ही हे जीवन जगा. सगळ्यांनी आता धारण करा. भारत बौद्धमय करणे म्हणजे हेच आहे. तर भारत बौद्धमय करण्यासाठी लोकांना मी आवाहन केलं की फक्त 3 गोष्टी पालन करा. कारण जोपर्यंत भिक्षू ट्रेनिंग सेंटर उभं राहणार नाही, भिक्षू लोक बनणार नाहीत आणि ते प्रशिक्षित भिक्षू बनणार नाही तोपर्यंत होणार नाही. मग मी लोकांना आवाहन केलं की महिन्यातले 4 दिवस अष्टशील पालन करा. हे पहिलं वचन. धम्ममय भारत मिशन सोबत जर कोणाला जुटायचं असेल, भारत बौद्धमय करायचं असेल, त्याच्या 3 अटी आहेत. पहिली अट आहे की महिन्यातले 4 दिवस अष्टशिलाचं पालन करा. एक. दुसरं, रोज 1 रुपया दान करा. एक तर आपल्या घरी डबा बनवा, तिच्यात 1 रुपया टाका आणि जेव्हा 365 वर्ष होईल तेव्हा तो डबा माझ्याकडे पाठवा किंवा घेऊन या, किंवा मी जेव्हा कुठे जिथं भेटेल किंवा ऑनलाईन 365 रुपये माझ्या अकाउंटवर टाकून द्या. रोजचा 1 रुपयाप्रमाणे. नाहीतर रोज 1 रुपया टाका, नाहीतर 7 दिवसात 7 रुपये टाका, नाहीतर महिन्याला 30 रुपये टाका, नाहीतर वर्षाचे 365 रुपये पाठवून द्या. आता 1 रुपया रोज द्यायला काय कठीण आहे? कोणाला काय कठीण आहे? कोणी देऊ शकते 1 रुपया. बघा, दुसरं भारत बौद्धमय होऊ शकतो, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी, रोज फक्त मुठभर धान्य दान करा, म्हणजे वर्षाला 5 किलो. लोकांना म्हटलं मी 3 गोष्टी जर केल्या तर भारत बौद्धमय होतो. कसा होतो? तर 2 वर्ष अगोदरच लोकांना मी सांगितलं. खरंच महाराष्ट्रातल्या लोकांना विश्वास पटला. अनेक लोकांनी मला दान पाठवलं. दान एवढं आलं की मी पहिल्या टप्प्यामध्ये औरंगाबादला 27 लाख रुपयाचा पगोडा बनवला. औरंगाबादला 27 लाख रुपयाचा पगोडा बनवला आणि 1 किलो सोनं दान आलं आपल्याला. त्याच्यावर अर्धा किलो सोन्याची छत्री बसवली आणि पूज्य भंतीजीच्या हस्ते ती छत्री भंतीजीच्या हस्ते मी तिथं पगोड्यावर ठेवली. 200 भिक्षूंना बोलून त्याचं उद्घाटन पण केलं. माझं उद्घाटन पण झालं. दान एवढं आलं 1 रुपया की मी 7.5 एकर जमीन, 70 लाख रुपयाची जमीन पण घेतली. तिचा 7-12 झाला, डीपीआर झालं, लेवलिंग झालं, नकाशा झाला. पुढच्या मे महिन्यामध्ये बिल्डिंगचं काम सुरू होणार आहे आणि तिथे इंग्रजी माध्यमातली पहिली शाळा सुरू होणार भारतात. आणि नंतर तिथं चिवरामध्येच मुलांना शिक्षण मिळणार आहे. 100 पोरापैकी 90 पोरं जरी पुढे डॉक्टर इंजिनियर बनवून निघले आणि 10 जरी पोरं कायमचे भिक्षू झाले तर 10-12 वर्ष ते पोरं ट्रेनिंग घेतील आणि ते बौद्ध धम्माचा प्रचार करतील. म्हणून 1 रुपयात एवढी ताकद आहे. म्हणून आपण धम्ममय भारत मिशन सोबत सुद्धा जुटा, पण अष्टशील पालन करून जुटा. कारण अष्टशील पालन केलं आणि मग ते भिक्षू एका जिल्ह्यामध्ये जर अशा शाळा उभ्या राहिल्या तर पुढे ते त्या शाळेमध्ये 200 मुलं बनतील, 500 बनतील आणि ज्यांचे मुलं चिवरात शिकतील तर त्या चिवरातल्या मुलांना सगळं शाळेचं शिक्षण फ्री मिळणार आहे, धम्माचं शिक्षण फ्री मिळणार आहे, सेल्फ डिफेन्स पण मिळणार आहे. तिथं कुंफू, कराटे, मार्शल आर्ट, लाठी काठी सगळं प्रशिक्षण मिळणार आहे. कम्प्युटरचं नॉलेज बी मिळणार आहे आणि कमीत कमी तिथं 7 भाषा शिकवल्या जाणार आहेत. इंग्रजी, पाली, सिंहल, थाई, बर्मी, चायनीज आणि जपानीज. कारण बौद्ध धम्म इथं फोपावलेला आहे. ते 1-1 वर्ष तिथं पाठवले जाईल आणि ते प्रशिक्षित उपासक बनो का भिक्षू बनो, ते काही बनो, त्यांच्या पारमिता असतील तर भिक्षू बनतील आणि नसल्या पारमिता तर चांगला उपासक बनतील. डॉक्टर इंजिनियर कोणत्याही क्षेत्रात जाऊ. जोपर्यंत आपण हे शाळेचे दरवाजे, धम्माचे दरवाजे, हे इन्स्टिट्यूट बाबासाहेबांनी एका ग्रंथात लिहिलं की असं इन्स्टिट्यूट जोपर्यंत उभं राहणार नाही तोपर्यंत बौद्ध धम्माचा प्रचार होणार नाही. धम्म गुरु प्रशिक्षित नाही तर कसं काय प्रचार होईल? आणि ती ताकद 1 रुपयात आहे. 1 रुपयात आहे. एका जिल्ह्यामध्ये आपण 1 लाख बौद्ध राहतो. माझी इच्छा आहे की 1 लाख लोक जोडायचे. आतापर्यंत 20-25 हजार लोक जोडले, जे की मला रोज 1 रुपया दान पाठवतात, एकदा 365 रुपये पाठवून देतात. तर भारताच्या बाहेरून सुद्धा काही लोक, बहरीन आहे, अबुधाबी आहे, इंग्लंड आहे. इंग्लंडचे 2 पोरं अष्टशील पालन करतात आणि इंग्लंडची 1 पोरगी सुजी नावाची, त्या देशामध्ये पंचशील 2 दिवस पालन करू शकत नाहीत. कारण एकाच रूम मध्ये 10-12 पोरं पोरी राहतात. तिथं 10-12 पोरं पोरी राहताना रोज म्हणे दुसऱ्या दिवशी शील तुटतात म्हणे. पण आपलं अष्टशील ऐकून तिथं सुजी नावाची 1 पोरगी तिथं अष्टशील पालन करू लागली आणि ती लवकरच भिक्षू होणार आहे. तिनंच आपल्याला वेबसाईट बनवून दिली. 20-25 हजार रुपये खर्च करून तिने वेबसाईट पण बनवून दिली. ती म्हणते मला पुढे भविष्यात भिक्षुनी व्हायचंय. किती चांगला धम्म आहे भगवंताचा. इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये पोरं पोरी शील पालन करू लागले. जिथं की शक्य नाही, जिथं की रोज शील तुटण्याचे चान्सेस आहेत तिथं लोक पालन करू लागले. भले 1-2 का होत नाही पण पालन करू लागले. म्हणून अष्टशिलामध्ये ती ताकद आहे, ते बल आहे. तुम्ही बाबासाहेबांच्यावर जर खरंच मनात उसरत असेल, बाबासाहेब जर आपला पिता समजत असाल तर पोरं पोरी या नात्यानं आपलं कर्तव्य आहे की त्या बाबाने ज्या दिशेने जायचं सांगितलं आपल्याला ती दिशा म्हणजे सरळ बौद्ध धर्माचं शुद्ध आचरण आणि दानशील समाधीचं आचरण. म्हणून अष्टशील आपल्याला तिकडे घेऊन जाईल. आणि जेव्हा सगळ्या एका जिल्ह्यात 1-1 शाळा जर उभी राहील तर एका जिल्ह्यात 1 लाख बौद्ध जर जोडले पुढे चालून आपण तर एका जिल्ह्यामध्ये एका दिवसाला 1 लाख रुपये दान जमा होऊ शकतं.
महिन्याला 30 लाख, वर्षाला 365 लाख रुपये एका जिल्ह्यातून जमा होऊ शकतात. आणि 1 रुपया त्याला काय नुकसान आहे कोणाचं? 1 रुपया त्याला तुम्ही असं म्हणू शकता का बापरे मी भती 1 रुपया द्यायला माझ्या पोरीचं लग्नच राहून गेले 1 रुपयामुळे, 1 रुपया त्याला शेती पेरायचीच राहून गेली, अरे 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 1 रुपया त्याला काय नुकसान झालं आमचं स्लॅबच पडायचं राहून गेलं, 1 रुपयाच कमी पडला. 1 रुपया काय नुकसान होणार तुम्ही सांगत नाही खरी? पण 1 रुपया काय फायदा होणार आहे? बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत बनणार आहे, गरीबाचं लेकरू शिकणारे, पोराला नोकऱ्या लागणारे. तर मी 7.5 एकर जमीन घेतली, विकत घेतली, 7-12 घेतली, असं धरली बिरली नाही. रोड बी घेतला 25 गुंठे. पुढच्या वर्षी बिल्डिंगचं काम सुरू होणार आहे. तिथं जर पोरं शिकले तर बघा 2 एकर मध्ये शाळा सुरू होणार आहे, 2 एकर मध्ये हॉस्पिटल बी सुरू होणार आहे, 2 एकर मध्ये मेडिटेशन सेंटर, आणि 1.5 एकर मध्ये बाबासाहेबांचं स्वप्न होतं की असं एक नगर बसवा. तर बाबासाहेबांच्या स्वप्नाचं नगर मी तिथं 1.5 एकर मध्ये बसणार आहे, सद्धम्म नगर. त्याचं नाव आहे आर्य मैत्रेय सद्धम्म नगर. म्हणजे जे म्हातारे लोक आहेत बिचारे, ज्यांना आपले मुलं मुली म्हातारपणा सांभाळत नाहीत, त्यांना घरातून हाकलून देतात, त्या सगळ्यांना मी उचलून घेऊन जाऊन तिथं ठेवणार आहे. मरेपर्यंत आमच्या संघच धम्माचा आचरण करा. ते नगर आहे तिथंच बसणार आहे. एवढा मोठा प्रोजेक्ट समजा सुंदर पद्धतीने चाललेला आहे. ते उपासक उपासकांना तुम्ही त्या संघ जुटा. तुम्ही नाना प्रकारे 365 रुपये देऊनही जुटू शकता, रोज 1 रुपया डब्यात टाकूनही जुटू शकता. स्वतः प्रत्यक्ष या, स्वतः बघा. पुढच्या वर्षी तर जिकडे तिकडे बऱ्याच जणांना कळून जाईल काम सुरू झालं. पुढे चालून ज्यांच्याकडे थोडं जास्त पैसा असला त्याने विटा बी द्या, रेती बी द्या, सिमेंट बी द्या. ज्यांच्याकडे थोडं जास्त असलं पोरांना वया पेन पुस्तकं घेऊन द्या. बाकी मात्र 1 रुपयात हा मोठा प्रोजेक्ट उभा राहू शकतो. म्हणून आजच्या क्षणी जास्त तुम्हाला सगळ्यांना उपदेश न देता एवढंच सांगन की 1 रुपयामध्ये बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण होण्याची हिंमत आहे, ताकद आहे. आणि मुष्टीदानामध्ये बुद्धानं सांगितलेलं मुष्टीदान, बाबासाहेब म्हटलं 1 रुपया दान, बुद्ध म्हणतात मुष्टीदान. तर एवढ्यामध्ये खूप मोठं काही काम होऊ शकतं. आपल्याला इतरतरी भटकण्याची गरज पण पडत नाही, पुढे जाण्याची आवश्यकता पण पडत नाही. आणि हा फॉर्म्युला मी स्वतः प्रत्यक्ष केलाय. 10-15-20 हजार लोक जोडलेत मी आतापर्यंत. आणखी मला बघतो आता किती वर्ष लागतं आयुष्य, 8-10 वर्ष फिरू शकतो. आणि मोठ्या मोठ्या सगळ्याच भिक्षूंचा आशीर्वाद आहे, मैत्री आहे. आणि होऊ शकतं एक सेंटर उभं राहिलं तर एक सेंटर उभं राहिल्यानंतर लोकांमध्ये जर भ्रम उत्पन्न झाला की भिक्षू लोकांना पैसे काय करायचे, तर भिक्षू लोकांना पैसे आम्हाला काही लेकरं बाळ नाही, बायका नाही, काय नाही, हे सगळं जे काय ते समाजासाठी सुरू आहे. आम्ही काही लेकरूंना बाळांना साधा वाजवे टाळ, आमचं काय मागणं पुढं काय करायचं पुढं, आमचं काय तरी. तर म्हणून जे काय होणार ते समाजाच्या कल्याणासाठी होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. गावागावात समित्या स्थापन केल्या पाहिजे. तर ज्या एक महाराष्ट्राची समिती स्थापन होणार, नंतर जिल्ह्याची होणार, नंतर तालुक्याच्या होणार. आपल्या गावात जर 20 घरं जर असतील तर त्या 20 घरी पण मी येणार आणि 5 लोकांची समिती बनवून आपल्या 20च घरच्या लोकांचे 362 जमा करायचे, धान्य जमा करायचे. आणि आपल्या एका जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य जर उभं राहिलं तर आपल्याला कुठेही मागण्याची गरज पडणार नाही. आपले शिक्षणाचे दरवाजे आपणच खुले करू, आपणच आपल्या लेकराला फ्री शिकवू. आणि प्रत्येक लेकरा प्रत्येक जिल्ह्यात जर 500-500 लेकरं शिकू लागले, हाच हेतू घेऊन पूज्य धम्मसेवकजी महाराज त्या काळामध्ये जेव्हा कोणाला शिक्षण म्हणजे काय कळत नव्हतं, तर भंतेजी 3 महिने मंत्रालयाच्या पुढे बसूनच राहिले ठाम आणि शाळा मागून आणल्या. तर भंतेजी संकल्प, ज्या गावात शाळा नाही, ज्या गावात शिक्षण नाही, तर मुलाव्याला असे हजारो पोरं आतापर्यंत फ्रीमध्ये शिकून बाहेर पडले. हजारो पोरं शिक्षण मिळालं, कोणी नोकऱ्याला लागले, कोणी कायमचे भिक्षू झाले. इथे जास्तीत जास्त जेवढे भिक्षू आले होते ते भंतेजीच्या संकल्पनेतून निघलेले भिक्षू आहेत. प्रोफेसर प्राचार्य आमचे खेमधमतीचे असतील ते भंतेजीच्या संकल्पनेतून निघलेले आहेत. प्राचार्य आमचे प्राध्यापक सत्यपाल भंतेजी असतील, हे सगळे ते मोठे मोठे भिक्षू लोक आहेत. हे भंतेजीनं सुरू केल्यामुळे सुरू झालेलं आहे. असं मोठ्या प्रमाणात जर आता जिकडे तिकडे सुरू झालं तर भारत बौद्धमय व्हायला काही उशीर लागणार नाही. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जोपर्यंत आमचं सुद्धा वय आहे, जोपर्यंत आमच्या समाजाने लवकर साथ दिली पाहिजे आणि आपलं जीवन सुखी केलं पाहिजे. या शेवटच्या टप्प्यामध्ये एवढंच सांगतो की तथागत सम्यक संबुद्ध नेहमी म्हणतात की आपल्या घरामध्ये वाद, भांडण, तंटे, कटकटी होऊ देऊ नका. पती पत्नीनं गुण्यागोविंदाने वागा, सासूनाने चांगलं वागा. नवऱ्यावर 1 पट प्रेम करा, सासूवर 10 पट प्रेम करा. कारण सासू हीच आहे, हिनंच आपला नवरा पोटात लहानचा मोठा केला आणि नंतर मोठा केला आणि एवढा मोठा केला की नवरा होण्याजोगा आपल्या हवाली करून दिला. तोपर्यंत तुमची एंट्री नव्हती. असं कोणी दावा करू शकत नाही की नवरा मीच लहानचा मोठा केला, झोका द्यायला घेतला नवरा पुढे, असं काही नाही. तुमची एंट्री लय उशीर झाली स्टेजवर. बघा ते आई किती चांगली आहे, एकदम लग्नाच्या दिवशी गळ्यात हार टाकला तर तुम्हाला देऊन टाकला, लगेच ते बिचारे खाली उतरता म्हणता काढा यायचे फोटो. मायबापाचे कोणी काढत नाही, त्याचेच फोटो काढतात. मायबापाचे 2-3 काढतात म्हणता सारखा म्हणून तो तिकडं स्टेजच्या खाली पडले चालते, लोटत येतात लोक. भंतीजीला बी 3ऱ्या साधू लोक नेतात आणि 3रा साधू द्यायला मग भंतीजी हरपले. नेणारा तर पहिला काय फोन जातोय आम्हाला, ते नेणारा धुंडा लागते कुठे, नेऊन घालत नाही लोक, नेताना चांगले राहतात त्याचा आणि वापस आणूनच देत नाही कोणी. लय अवघड काम आहे. म्हणून एवढं ध्यानात ठेवा की सासूवर 10 पट प्रेम करा. कारण 9 महिने 9 दिवस हिनंच आपला पती लहानचा मोठा केलेला आहे. नवरे झाडाला लागत नाहीत. असं आहे का बाई माझा नवरा पिकत आला होता, तोडान घेतला नवरा करून. नवरे काय झाडाला लागतात का काय? नवरे काय कंपनीत थोडी बनतात, कच्चा माल न्याला आणि पक्का करून आणला.
काय नाही, नवरे कुठले तरी आईच्या कुशीतला आजच्या मोठे होतात ना, म्हणून नवऱ्यावर 1 पट प्रेम करा, पण सासूवर मात्र 10 पट प्रेम करा. पण खेड्यापाड्यातल्या महिला लय कलाकार आहेत. त्या काय करतात, आपल्या सासू संग भांडण करतात आणि दुसऱ्या एका बाईला तोंड भरून आत्या म्हणतात. ओरिजिनल सासू संग भांडण करतात आणि दुसऱ्याला म्हणतात आत्या आत्या आत्या. एका दिवशी तर म्हणतात मटणाची भाजी केली, आत्या 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 म्हणतात लगेच. लय अवघड काम. तर तसं करू नाही, आपल्या सासूला बी चांगला जीव लावा. नाही तर मग सासू जर मेली तर मग ती रिकामी जागा तुम्ही भरता, तुम्ही सासू होता. मग यालाच म्हणतात रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. लय लय मग हाल होतात पुढे चालू. मग आपले लेकरं तसेच करतात. एक बाई म्हण, नाही म्हणते जी माझं पोरग लय हुशार आहे, मा चिकू इतका चांगला आहे, म्हातारपणी मला सांभाळून. म्हणलं तुमचा नवरा बी त्याचा चिकूच होता. म्हणलं त्याचा चिकूच होता. म्हणलं तू त्याचा तुला काय तो भोपळा होता, तुमचा चिकू त्याचा काय भोपळा होता का? म्हणलं त्याचा चिकूच होता. म्हणलं तुम्ही आता ते चिकूचं बोरच केलं, म्हणलं अवघडच काम केलं. म्हणलं आता असं करू नका, तुम्ही बी चांगला जीव लावा आणि एकमेकांना गुन्ह्या गोदेव सांगा का, भांडण तंटे करू नका. पण एक शेवटचं उदाहरण सांगतो की एक महिला लय आपल्या नवऱ्यासंग भांडायची. काही काही महिला अशा भांडणं करतात, अरे बाप रे बाप. मी नेहमी सांगतो की कधी भांडण करू नका. घरात सुख शांतता जर नांदवायचं असेल तर शेवटचा 1 मिनिटात फॉर्म्युला सांगून प्रवचन समाप्त करणार आहे की घरामध्ये भांडण होऊ द्यायचं नसेल तर महिलांमध्ये ती सहनशीलता आहे, महिलांमध्ये ती ताकद आहे. महिलांनी काय करायचं, ज्यांचा नवरा मारत बिरत असेल आणि घरात भांडण होत असेल तर भांडण बंदच होऊन जातं. बराबर आपला नवरा ड्युटीहून येण्याच्या अगोदर, कामावून येण्याच्या अगोदर नेमकं गेटमध्ये बकेटीत पाणी घ्यायचं आणि पाठ टाकून उभं राहायचं 15 मिनिटं अगोदर. आणि चांगला निर्मळ चेहरा, चांगला स्वच्छ चेहरा करून ठेवायचा. असं कसाही चेहरा ठेवायचा नाही. नवरा आपला बाहेरून आला की नेहमी आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे. म्हणजे बायकोचा चेहरा पाहून नवऱ्याला वाटलं पाहिजे सगळ्या भारताचं कर्ज फेडतो, माझी बायकोली चांगली असं वाटलं पाहिजे. नाही तर पहिला अशा तोंड करतात, नवरा आल्याबरोबर म्हणतात कधी आणता व का मेल्यावर आणतात काय. त्याला पहिलेच घाबरते, ती बीपीच वाढते त्याची बिचारीची. असं नवऱ्याची बीपी वाढू नका, शुगर वाढू नका. नवऱ्याला लई जीव लावला पाहिजे. पण काही काही महिला जीव लावतात, पण काही काही महिला भांडण करतात, काही काही पुरुष भांडण करतात. तर महिलाला मी सांगितलं तुमच्या घरात जर भांडण होऊ द्यायचं नसेल तर गेटवर पाणी घ्यायचं. उन्हाळा असेल तर थंड पाणी, हिवाळा असेल तर गरम पाणी. आणि बराबर नवरा आला की हात जोडायचे, माझे स्वामी या स्वामी या, आणि पाटावर उभं करायचे, त्याचे पाय धुवून द्यायचे आणि घरात नेऊन पाय पुसून द्यायचे आणि थोडे पाय दाबून द्यायचे. आणि संध्याकाळी सासू सासऱ्याला तेल लावून मालिश करून मग झोपायचं. भगवान म्हणतात त्या घरात कधी भांडण होत नाही. असं म्हटलं तर एक महिला बाजूला आली म्हणे, पण जे तुमचं पटलं म्हणे, पण सासू सासरे नवरा तसा गुणी पाहिजे ना म्हणे. मग सांग तसे गुणी पाहिजेत ना त्याचे पाय धुवायला. तर म्हटलं बा गुणी असो कतूर गुणी असो, भगवंताने सांगितलं धुवा. म्हणलं काय करणार, घरात शांतता नांदते. एक महिला आल्या म्हणे, गुणी तर सोड म्हणे, पण पेनारा असेल त्याचं काय करावं म्हणे. तर म्हणलं बा पेनारा असेल त्याचे मी पाय धुवा. म्हणलं आता काय करा. तर मग म्हणे कसं काय धुवा. म्हणलं असं असं उभं करा आणि पळणार म्हणा स्वामी पडू नका पडू नका पडू नका. अरे स्वामी धरा 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 म्हणला. वकला तरी म्हणा स्वामी वकले वकले वकले. अरे पुसा पुसा म्हणायचं, काही करू म्हणलं स्वामी स्वामीच म्हणायचं म्हणे त्या. तर एक बाई म्हणे मग काय होईल. म्हणलं लई चांगला फायदा होतो, ते दारू सोडून देते म्हणून. तर एक बाई म्हणे म्हणते जी माझ्या नवऱ्याला मी होत्या नाव त्या शिव्या दिल्यात म्हणे. आता माझ्या पाठी बी नाहीत म्हणे, लईच शिव्या दिल्यात म्हणे. हा रोज पिऊन येतो मी, रोज शिव्या देते म्हणे. आता डिक्शनरी उरल्या नाही, कोण्या गावाला गेले 2 शिव्या शिकून येते म्हणे तिथून मी. आणि याला देते म्हणे, याला इतक्या शिव्या दिल्यात म्हणे, हा निस्ता पिऊन येतोय म्हणे. पण आता तुम्ही म्हणले तर करतेच म्हणे तो प्रयोग. आता उद्याचे पाय धुते म्हणे. मला धुवा. त्या महिलानं खरंच काय केलं, घरी पाणी आणून ठेवलं, पाठ टाकून ठेवला आणि नवऱ्याला माहितच नाही घरी काय होणार आहे म्हणून. ते संध्याकाळी असं पिऊन आलं आणि नेमकं दरवाज्यात आलं, आल्याबरोबर हात जोडले आणि म्हणजे स्वामी या स्वामी या असं म्हणलं. ते पळूनच गेलो. ते असं पळालं, चिन पळालं. त्याला वाटलं दुसऱ्याच्या घरी चालू काढू, कारण इथं तर शिव्या भेटत त्या रोज आज कसं काय झालं कडे. ते असं पळालं. मग म्हणे अरे पोराव धरा 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 म्हणे. कुठं धरून आणलं की आपलंच घरी आपलंच घरी. किंवा असं असं झुलत आलं आपलंच घरी. मग असं घोट करून राहिले म्हणे. त्याला माहिती होतं की रोज शिव्या भेटतात, एकच काय झालं. मग त्याला बळजबरी धरलं, त्याचे पाय धुतले. 2 दिवस पाय धुतले त्याला. 3ऱ्या दिवशी रातभर जागलं. निम्म्या रात्रीच लहान पोरगं उठवलं आणि त्याला म्हणे काय रे म्हणे 2 दिवसापासून माझे पाय धुवू लागले, तर डॉक्टरनं मला काय मरायचा निरोप बिरोप द्याला काय म्हणे. तुम्ही असं काऊन करू लागले म्हणे, काऊन असं वागू लागले. नाही म्हणे बाबा ते भंती तिने सांगितले आईला काहीतरी म्हणून तसं करू लागले म्हणे. त्याला जे दारू सोडून दिली तर पेयच ना. आता महिलांनी मला फोन केला म्हणे भंतीची 1 महिन्यापासून पेतच नाही म्हणे. 1 महिन्यापासून सिद्ध घरी येते. त्याला जर कोणी म्हणलं दारू प्यायला चालते नाही बाबा, आपली पत्नी 15 मिनिटापासून उभी येते तर रस्त्यावर आपली वाट पाहती, आपली पोरं वाट पाहतात. तर बघा तुमच्या चांगल्या वागण्यामुळं, सहनशीलतेमुळं, तुमच्या गुणामुळं त्याचे दुर्गुण पण कमी झाले, त्या दारू सोडली. ही ताकद आहे, ही ताकद आहे. काही काही महिला तसं करतात, पण काही काही महिला तसं करत नाहीत. काही काही महिला नक्की नवऱ्यासंग भांडण करतात. एका बाईने जीवनभर भांडण केलं. बरं नवऱ्यासंग भांडलीची भांडली, पण मेल्यावर बी भांडू लागली. आता मेल्यावर काय भांडावं. नवरा मेला हो, आम्ही इथं खुर्च्या टाकून बसलो आणि ती नवऱ्याच्या माड्याजवळ बसली.
आणि मेल्यावर बी भांडण सुरूच. त्या मड्याकडे पाहू म्हणे बाई ऐकत नव्हता व, ऐकत नव्हता ना पुरी, तुमचा बाप गोळ्या ऐकत नव्हता व, या गावाला जाऊ नका म्हटलं, तिकडं पहिला गेला ना, आता वर तोंड करून मेला ना. मेल्यावर बी भांडू लागली. म्हटलं हे काय डेंजरच काम बोललं मग, मेल्यावर काय भांडव का, मेल्यावर माझं काय कळते का. पण त्याला भांडलीची भांडली, पण त्याच्या बहिणी आल्या, नंदा आल्या, त्या नंदाला दरवाजातच भांडली. आता आल्या का, जेव्हा भावाने बोलवलं तेव्हा नाही आल्या व, तेव्हा कापूस येत होत्या का, आणि पैशाच्या गड्ड्याच्या गड्ड्या दिसत होत्या ना. आता एवढं काय फायदा आहे, भाऊ बोलन का, उठाना बहिणी आल्यात ना, दोन शब्द बोला ना. बघा त्याला भाडू घेतलं त्या नंतर, पण नंतर भाडू घेतलं तर पोरगा आला, त्या पोराला बी नाही भांडल्या. पोरगा आला म्हणे आता आला का, जेव्हा बापाला गरज होती तेव्हा नाही आला रे, तेव्हा काय बायकोच्या खोंगल्याला बसला होता का. ते पोरगा असं पळून गेलं. अरे बडी म्हातारी दिसली बाबा, ते गेलं पळून. त्याला भांडल्या. बरं ह्या भांडल्या, त्या नंदा बी भांडतच आल्या. नंदा जसे आले तसे म्हणजे दादा उठणारे, दोन शब्द बोलणारे, तुझे 3 महिन्यापासून लय हाल होते रे, तुला जेवायला देत नव्हती ना, तुला सोडून एक्सटून गावाला निघून गेली होती रे, काय म्हणून ते आम्ही भांडू लागल्या, लय भांडल्या. पुढे वाई दिसले म्हणे आता आल्या का, मिशा पुरुष तुला चहा प्यायला ना. ते मात्र असं पळा बाबा घेतलं अवघडच काय, त्याला नाही तर भांडूच लागली, अशी भांडायची. मी मुखात म्हटलं बोला बाबा आपल्याला काही भांडायची, त्याच्यापेक्षा मुखच बसावं, आम्ही काही बोललो नाही पुढं. तर अशा काही महिला मेल्यावर मी भांडत राहतात. तर मेल्यावर भांडत नंतर वाद कटकटी करू नये, जिवंतपणे बी एकमेकाला जपावं आणि आपलं जीवन सुखमय बनवावं. म्हणून आजच्या क्षणी एवढाच तुम्हा सर्वांच्या हितासुखासाठी, कल्याणासाठी मार्ग सांगतो की बाबांचा संकल्प आपण पूर्ण करा. रमाबाईचे 4 लेकरे गेले, तर ते बाबा म्हणाले की रामू आपल्या 4-5 लेकराचा आई बाबा व्हायचं नाही, कोटी लेकराचा आई बाबा व्हायचा आहे. म्हणून आपण कोटी लेकराचे आई बाबा रमाबाई बाबासाहेब झाले. आपलं कर्तव्य आहे त्यांचे मुलं या नात्याने आपण बौद्ध धर्माचं आचरण करावं, हिंदू धर्माचे सण त्योहार उत्सव सगळे सोडून द्यावे आणि आपलं जीवन सफल बनवावं. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु 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 साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.